जॉईन झालेत, आपण सुरू करू शकतो. डीजी सर, आपण सुरू करूयात. हो हो, करा चालू. हो, नमस्कार. लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234D2 द्वारा आयोजित करण्यात आलेल्या लेट अस इन्स्पायर या ऑनलाईन लिडरशिप सेशनमध्ये मी डिस्ट्रिक्ट GLT कोऑर्डिनेटर पल्लवी देशमुख आपण सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत करते. मित्रांनो, पहिले 2 सेशन पॉवर ऑफ कम्युनिकेशन बाय राज मुच्छाल सर आणि मॅनेजमेंट स्किल्स बाय गिरीश मालपाणी सर, या दोन्ही सेशनमध्ये आपण बघितलं की 2 वे कम्युनिकेशन हे किती महत्वाचं आहे. स्वतःला व्यक्त करणं हे खूप गरजेचं आहे, पण हे स्वतःला व्यक्त करत असताना त्याचबरोबर समोरच्याचं सक्रियपणे पण सक्षमपणे ऐकून घेणं हेही तितकंच महत्वाचं आहे. इफेक्टिव्ह लिसनिंग माझ्या मते हे असं स्किल आहे जे सगळ्यात जास्त दुर्लक्षित आपण करतो ज्याच्याकडे, आणि त्यामुळे त्याचा प्रभावी वापर आपण करू शकत नाही. त्याचा जर आपण प्रभावीपणे वापर केला तर आपल्या वैयक्तिक आयुष्यात, व्यावसायिक आयुष्यात दोन्हीकडे आपण नक्की यशस्वी होऊ शकतो. इफेक्टिव्ह लिसनिंगमुळे परस्पर संबंध दृढ होतात. एकमेकांबद्दल असलेला आदरभाव हा नक्कीच वाढतो. एकमेकांबद्दल असलेला विश्वास हा देखील वाढतो. कधी कधी अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात, पण ते सॉल्व्ह करण्याची क्षमता इफेक्टिव्ह लिसनिंगमुळे आपल्यामध्ये येते. इफेक्टिव्ह लिसनिंगमुळे अनेक आपल्या भोवती जी काही डिस्ट्रॅक्शन्स आहेत ती बाजूला सारून आपण स्वतःला एक प्रथित यश किंवा एक लीडर म्हणून या समाजामध्ये प्रस्थापित करू शकतो. आपल्या लायन्सच्या ऑर्गनायझेशनमध्ये पण प्रस्थापित करू शकतो. आणि म्हणून आजचं हे सेशन इफेक्टिव्ह लिसनिंग बाय FDI ग्रॅज्युएट लायन राजेश कोठावडे सर, अशा अनेक टेक्निक आज आपल्याला सर सांगणार आहेत की ज्याच्यामुळे आपण लीडरशिप आपली प्रस्थापित करू शकतो, एकमेकांबद्दलचा आदर दृढ करू शकतो, संबंध चांगले वाढवू शकतो. आणि त्यामुळे आजच्या या सेशनमध्ये जे अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करावं अशी विनंती मी वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2 लायन श्रेयस दीक्षित यांना करते. श्रेयस जी. नमस्कार. नमस्कार, ऐकू येते सगळ्यांना? नमस्ते. नमस्ते. नमस्कार. आजचा हा जो सेशन आहे आपला इफेक्टिव्ह लिसनिंग, या सेशन साठी आलेले सर्व 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर BL जोशी, राज मुछाल, आपले 5 मल्टिपल काउन्सिल चेअरपर्सन गिरीशजी मालपानी, नंतर आजचे फॅकल्टी राजेशजी कोठावडे, नंतर आपले कॅबिनेट ऑफिसर्स, PhDs, RCs, ZCs आणि सर्व लायन मेंबर्स जे आज जॉईन झालेत. हा सेशन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण या सेशनमुळे आपण पुढे आपल्या वाटचाल आणि पुढे आपल्या लाईफमध्ये, फॅमिलीमध्ये, बिझनेसमध्ये एक मोठी गोष्ट आज आपण शिकणार आहे की कसं समोरच्याचं ऐकून घ्यायचं, अँड देन मेक युअर डिसिजन, मेक युअर थॉट्स, मेक युअर अशा गोष्टी करा ज्यांनी तुमचा फायदा तुमच्यासाठी होईल, आपल्या ऑर्गनायझेशनसाठी होईल. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. हे तुम्ही 7 टॉपिक तुम्ही जर का बघितले तर ईच अँड एव्हरी टॉपिक हॅज व्हेरी मच ऑफ इम्पॉर्टन्स. खूप इम्पॉर्टन्स आहे आपल्या लाईफमध्ये, बिझनेसमध्ये, रिलेशन्समध्ये. तर मी आज सगळे जे काही इथे आले त्यांना मी वेलकम करतो आणि आपण न वेळ घालवता विल गो टू द सेशन, कारण एव्हरीवन इज वेटिंग टू लिसन टू दिस सेशन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीवन कमिंग हिअर, अँड ओव्हर टू पल्लवी मॅडम. थँक्यू सो मच श्रेयसजी. मित्रांनो, आपल्या लायन्स मधील एक प्रेरणादायी नेतृत्व म्हणजे लायन राजेश कोठावडे. खरं तर त्यांची ओळख करून देणं हा माझा सन्मान आहे. डिस्ट्रिक्ट 3234D2 चे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर या नात्यानं त्यांनी आपली अतूट बांधिलकी जपत समाजसेवा केली आहे. लायन्स मधील त्यांच्या नेतृत्वाच्या पलीकडे जाऊन एक प्रथित यश उद्योजक म्हणून, एक बांधकाम व्यावसायिक म्हणून ते स्वतःला सिद्ध करतात. नाशिकमधील अनेक आघाडीच्या शैक्षणिक संस्थांशी त्यांचा संबंध आहे आणि तिथेही ते कार्यरत आहेत. एक उत्कृष्ट फॅकल्टी असलेले राजेश कोठावडे यांनी आतापर्यंत अनेक अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिले आहेत, ज्याद्वारे लिडरशिपच्या अनेक रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांनी अधोरेखित केल्या आहेत.
अतिशय सोप्या भाषेत लिहिलेली ही माहिती आपल्या सर्व लायन्सपर्यंत त्यांनी वेळोवेळी पोहोचवलेली आहे आणि सर्वांना ते लेख योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतात. आज इफेक्टिव्ह लिसनिंग या महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी त्यांचे सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहेत. खरं तर हे आपलं भाग्य आहे. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे हा विषय आपल्या सगळ्यांना अतिशय सोप्या आणि सहज भाषेमध्ये आत्मसात करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे आणि त्याचा आपल्याला नक्कीच आपल्या लिडरशिप डेव्हलपमेंटमध्ये आपल्या वैयक्तिक, सामाजिक आणि सगळ्याच बाबतीत त्याचा फायदा आपल्याला होणार आहे अशी मला खात्री आहे. मोस्ट वेलकम FDI ग्रॅज्युएट लायन राजेशजी कोठावडे सर. ओव्हर टू यू सर. Good evening to one and all. First of all, गुड इव्हनिंग सर. yes. First of all, thanks to our district GLT coordinator Pallavi Deshmukh, Maniji Aire, and GLT team for giving this great opportunity to give the training on the important topic in our life, that is listening skills. The online series design concept ज्यांनी आणली ते राजभाई मुछाल, आपल्या डिस्ट्रिक्टची शान आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजयजी सारडा, व्हीडीजी टू श्रेयसजी दीक्षित, खास शिकागोहून आपल्यात जॉईन झालेले आपले पीडीजी BS जोशी सर, मल्टिपल GLT कोऑर्डिनेटर जीतू भाई, अँड ऑल कॅबिनेट ऑफिसर्स अँड ऑल लिसनर्स. मी लिसनर्स शब्द वापरलाय. ऑल लिसनर्स. व्हॉट इज दिस सेशन्स? तर GLT टीमने मागील हे तिसरं सेशन आहे की त्यांनी ऑनलाईन सिरीज सेशन टीमवर्क अँड कम्युनिकेशन ह्या विषयासाठी आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे नाशिक जिल्हा, नगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील सर्व लाईन मेंबर्ससाठी उपलब्ध करून दिले. आणि आज विशेष मला या ठिकाणी सांगायचं वाटते की आज आपल्याकडे काही नॉन लाईन मेंबर सुद्धा या आजच्या सेशनला जॉईन झालेले आहेत की जे माझे फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह असतील. आपलं पहिलं सेशन जे झालं होतं विच इज व्हेरी इफेक्टिव्ह, दॅट इज पॉवर ऑफ कम्युनिकेशन बाय आवर मेंटॉर लायन राज मुछाल. सेकंड सेशन आपलं झालं होतं 8 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट स्किल, जे आपले सगळ्यांचे आदरणीय लाईन गिरीशभाई मालपानी. आणि पुढचं सेशन जे होणार आहे इमिजिएट ते होणार आहे सिलेक्शन ऑफ टीम प्लेअर अगेन बाय लायन राज मुछाल. आणि आज आपलं इफेक्टिव्ह लिसनिंग ह्या विषयावरती आपण बोलतो. खरं तर इफेक्टिव्ह लिसनिंग म्हणजे नक्की काय हे जाणण्याच्या अगोदर, इफेक्टिव्ह लिसनिंग इज द वन ऑफ द ऍस्पेक्ट इन कम्युनिकेशन स्किल्स और इन लिडरशिप स्किल्स. म्हणजे लिडरशिपची जी स्किल्स आहे किंवा कम्युनिकेशनची स्किल्स आहे अनेक, त्यातलं एक स्किल म्हणजे काय आहे लिसनिंग स्किल्स. मग कोणकोणती लिडरशिपची स्किल्स असतात किंवा कोणकोणती कम्युनिकेशन स्किल्स असतात की जे तुम्हाला आम्हाला ऑलरेडी माहित आहे की पहिलं जे मी सांगितलं ते पॉवर ऑफ लिसनिंग, पॉवर ऑफ डेलिगेशन, पॉवर ऑफ टीम मॅनेजमेंट, पॉवर ऑफ पॅशन्स हँडलिंग, आपली सहनशीलता, पॉवर ऑफ डिसिजन मेकिंग, हे आपल्या लिडरशिपसाठी आवश्यक असणारे गुण आहे किंवा कम्युनिकेशनसाठी असणारे आवश्यक गुण आहे. आणि त्यातील एक गुण आज आपल्या GLT कोऑर्डिनेटर आणि आपले राजभाई मुछाल यांनी आज या ठिकाणी सगळ्या एक एक गुण प्रत्येक हे जेवढे जे गुण आहेत हे जेवढे लिडरशिपची स्किल्स आहे, कम्युनिकेशन स्किल, हे प्रत्येक स्किल्स या टोटल 7 सिरीज मध्ये पूर्ण होणार आहे. आणि आज आपण इफेक्टिव्ह लिसनिंग वरती या ठिकाणी बोलतोय. खरं तर आजच्या सेशन मध्ये मला काय मिळणार आहे, कारण आज सगळे जे आहेत प्रत्येकाला उत्सुकता की मला काय मिळणार आहे. कारण मला काय मिळणार हे जर अगोदर माहित असेल तर ऑटोमॅटिक माणूस शेवटच्या मोमेंट पर्यंत या सेशनला जॉईन राहतो. आणि जर मला काय मिळणार हे माहित नसेल तर तो एंडलेस जर्नी असतो. आणि एमलेस जर्नी असेल तर मला जिथं वाटलं तिथपर्यंत थांबायचं आणि मग वेळ असला तर लगेच आपण बाजूला व्हायचं. तर मी पहिल्यांदा सांगतो की आजच्या ह्या सेशनमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर आपल्या लिसनिंगच्या वेगवेगळ्या सिच्युएशन तयार होतात. लिसनिंगचे वेगवेगळे टाईप्स आहे, लिसनिंगचे वेगवेगळ्या स्टाईल्स आहे, त्या आपल्याला माहिती करून घ्यायच्या आहेत. प्रोसेस ऑफ लिसनिंग, लिसनिंगची प्रोसेस आहे काहीतरी ती माहित करून घ्यायची. इफेक्टिव्ह लिसनिंगच्या काही कॅरेक्टरिस्टिक, काही हिंट्स आहे त्या माहित करून घ्यायच्या आहेत. आपल्याला इफेक्टिव्ह लिसनिंग करायची इच्छा असते पण त्याला काही बॅरियर्स येतात, ते कोणकोणते बॅरियर्स असू शकतात ते माहिती करून घ्यायचे. आपल्याला प्रत्येकाला लिसनिंग चांगलं करायचंय, कारण प्रत्येकाला एक चांगला माणूस घडायचंय, प्रत्येकाला एक सक्सेसफुल लाईफ पर्सन बनायचंय. पण मला हे स्किल्स इम्प्रूव्ह कसे करायचे त्याबद्दल हाऊ टू इम्प्रूव्ह इफेक्टिव्ह लिसनिंग स्किल्स हे आपण माहित करून घेऊया. यानंतर बेनिफिट्स ऑफ इफेक्टिव्ह लिसनिंग, इफेक्टिव्ह लिसनिंग म्हणजे आपले काय काय फायदे होणार आहेत ते पण आज आपण माहित करून घेणार आहोत. विविध एक्झाम्पल्स ऑफ इफेक्टिव्ह लिसनिंग देईल की इफेक्टिव्ह लिसनिंग म्हणजे नक्की काय, त्याचे आपण काही उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. आणि मोरल्स ऑफ द टुडेज टॉपिक अँड कन्क्लुजन, अशा पद्धतीने आजचं सेशन आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर पहिल्यांदा मला लिसनिंगच्या सिच्युएशन आपल्या कोणकोणत्या येतात. आपण एक हाऊसवाईफ असाल, एक फॅमिलीतले हेड असाल, आपण कदाचित बिझनेस ओनर असाल, आपण विद्यार्थी असाल एज्युकेशन इंडस्ट्रीमधले,
आपण कदाचित काही वेळेस आपण करमणुकीसाठी लिसनिंग करतो, काही वेळेस आपण ऐकण्याचा बनाव करतो. फक्त मी ऐकतोय, पण तुम्ही बोलत राहा, मी ऐकतोय, पण तो प्रत्यक्ष ऐकत नसतो. तो फक्त ऐकण्याची आपल्याला बॉडी लँग्वेज दाखवतो, पण प्रत्यक्ष ऐकत नसतो. अशा वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये आपल्याला लिसनिंगला सामोरं जायचंय. आता आपण जेव्हा सोशल ऑर्गनायझेशन मध्ये काम करतोय, म्हणजे आता बेसिकली आपण लायन्स क्लब मध्ये करतोय किंवा काही बरेच इथं जे अटेंड करतायत ते वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनला अटॅच आहे कुठेतरी. मग अशा वेळेस मला कोणत्या टाईपचं लिसनिंग मला आलं पाहिजे, मी काय केलं पाहिजे? लिसनिंग म्हणजे लिसनिंग का करतात? पण लिसनिंग आणि स्पीकर ह्या दोघांमध्ये फरक आहे. आज मी स्पीकर आहे आणि तुम्ही लिसनर आहात, परंतु मी वन ऑफ द बेस्ट लिसनर हे मी तुम्हाला अभिमानाने सांगतो. आज मी लायनिझम मध्ये ह्या इथपर्यंत आलो तर आदरणीय राजभाई मुछाल, आदरणीय गिरीशभाई मालपानी यांचं मी लिसनिंग केलं, म्हणजे मी स्वतःला एक बेस्ट लिसनर समजतो. म्हणून मी माझे गव्हर्नरचा काळ असेल किंवा माझा आयुष्याचा काळ असेल, मी माझ्या आयुष्याच्या सामाजिक कार्यामध्ये पण कोणाच तरी ऐकलं. मी जसं प्राध्यापक सुरेश मेहने होते जे कैलासवासी, मी कोणाच तरी ऐकलं म्हणून मी माझ्यामध्ये आयुष्यामध्ये सक्सेस झालो. बऱ्याच वेळा आपल्याला ऐकणं म्हणजे काय हे माहित नसतं. लिसनिंग म्हणजे नक्की काय? लिसनिंग आणि हिअरिंग आर नॉट अ सेम वर्ड्स. हिअरिंग आणि लिसनिंग आर बोथ आर द टू डिफरंट वर्ड्स. इवन लिसनिंग प्रक्रियेमधलं पहिली स्टेप आहे हिअरिंग आणि अजून उरलेल्या 4 स्टेप्स आहेत. म्हणजे लिसनिंग म्हणजे हिअरिंग नाही, हे आपण समजून घ्या. त्या आपण येणाऱ्या काळात तुम्हाला मी लिसनिंगचा अर्थ आपल्याला माहितच आहे. लिसनिंग मध्ये वेगवेगळे टाइप्स असतात. म्हणजे आता ऍक्टिव्ह लिसनर, आता ह्या ठिकाणी बसलेले बरेच जण आहेत, एक आरामदायी बसलेले आहेत, सर बोलतायत आपण ऐकूया. काही जण अटेंटिव्हली बसलेत, काही आय कॉन्टॅक्ट देऊन बसलेत, काही जण फेशियल एक्सप्रेशन बरोबर लक्षात ते क्युरियस आहे की सर आता काय सांगताय. म्हणजे यू आर लिसनर, पण मी तुम्हाला ऑब्झर्व करतोय की कोण ऍक्टिव्ह लिसनर आहे, कोण पॅसिव्ह लिसनर आहे, कोण कॉम्बॅटिव्ह लिसनर आहे. ह्या ज्या लिसनिंगच्या स्टाईल्स आहेत ह्या मला ऑब्झर्व करायच्या. पण हे तुम्हाला मी टेक्निकल वर्ड्स मध्ये सांगणार नाही, कारण टेक्निकल वर्ड मध्ये लिसनिंगचं तुम्हाला कुठेही गेलं तरी पाहायला मिळतं गुगलमध्ये. मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये लिसनिंग तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार. आता सोशल ऑर्गनायझेशन मध्ये आपण ज्यावेळेस एखादं मीटिंग लीड करत असतो आणि समोर आपले बोर्ड ऑफ डायरेक्टर मेंबर किंवा क्लब मेंबर्स बसलेले असतात, त्यावेळेस क्लब मेंबर्सने कोणत्या प्रकारचा रोल निभवला पाहिजे? तर त्यावेळेस त्यांनी ऍक्टिव्ह लिसनरचा रोल त्या ठिकाणी निभवला. ऍक्टिव्ह लिसनर म्हणजे काय? समोरचे जे बोलतायत, आपले क्लब प्रेसिडेंट जे बोलतायत किंवा आपले कॅबिनेट ऑफिसर जे बोलतायत किंवा आपले गव्हर्नर जे बोलतायत, ते ऐकण्यासाठी पहिल्यांदा उत्सुक असणं. म्हणजे नक्की काय करणं? तर तुमचे ऍक्टिव्ह लिसनर म्हणजे काय? तर तुमचे आय कॉन्टॅक्ट फार महत्वाचं आहे. तुमचे फेशियल एक्सप्रेशन, तुमचं बॉडी पोस्चर, बॉडी लँग्वेज. म्हणजे मी तुमच्याशी बोलतोय, काही जण इकडे पाहत आहे, काही जण इकडे पाहत आहे, काही जण एकाशी कोणाशी खेळत आहेत, तर दे आर नॉट द साइन ऑफ ऍक्टिव्ह लिसनर, दे आर द साइन ऑफ पॅसिव्ह लिसनर्स. आपल्याला ऍक्टिव्ह लिसनर व्हायचं असेल तर पहिल्यांदा ऍक्टिव्ह लिसनरचे रोल काय, आपण ऍक्टिव्ह लिसनर कसं व्हायचं, तर त्यासाठी पहिल्यांदा जे काही हिंट्स आहे हे आपण येत्या काळात परत बघणारच आहोत. तर पहिल्यांदा सोशल ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही ऍक्टिव्ह लिसनर होण्याचा प्रयत्न करा. ऍक्टिव्ह लिसनर होण्यासाठी काय करायचं मी सांगणारच आहे. पण सोशल, तुम्ही आज क्लबचे प्रेसिडेंट असाल, क्लबचे मेंबर असाल, काही जण वेगळ्या ऑर्गनायझेशनला बिलॉंग करत असतील, पण म्हणजे प्रत्येक जण कुठेतरी बिलॉंग करतो. आज मी तुमच्या समोर स्पीकर आहे, पण मी पण कुठेतरी लिसनर म्हणून काम करत असतो काही वेळेस, काही मिटिंगला गेल्यानंतर. तर त्यावेळेस सुद्धा मला लिसनिंग जर मी केलेलं असेल तर लिसनिंग म्हणजे नक्की काय हो? मी थोडक्यात सांगतो. मी आज तुमच्याशी जे बोलतोय तुम्ही पहिली स्टेप काय केलं? तुम्ही ऐकला, ऐकल्यानंतर त्याला समजून घेताय, लिसनिंग अंडरस्टँड. नंतर मनातल्या मनात ते इव्हॅल्युएट करताय की सर जे बोलतायत किंवा राजेशजी जे बोलतायत ते कसं आहे, काय योग्य आहे का. नंतर ते लक्षात ठेवतात, रिमेंबरिंग, आणि योग्य वेळेस ते रिस्पॉन्ड करणार. म्हणजेच हिअरिंग म्हणजे ऐकणे आणि सोडून देणे, आणि लिसनिंग म्हणजे ऐकून त्यावर विचार करून उत्तर देण्यासाठी तत्पर असण्याची प्रक्रिया म्हणजे लिसनिंग. हे सोप्या शब्दात मी सांगितलं. लिसनिंग इज द फर्स्ट स्टेप, इज हिअरिंग, अंडरस्टँडिंग, इव्हॅल्युएटिंग, रिमेंबरिंग अँड रिस्पॉन्डिंग. दीज आर द डिफरंट स्टेप्स ऑफ प्रोसेस ऑफ लिसनिंग. मग आपण जेव्हा सोशल ऑर्गनायझेशन मध्ये करतो तर तुम्हाला ऍक्टिव्ह लिसनरचा रोल करायचा आहे. फॅमिली रिलेटिव्ह मध्ये बऱ्याच वेळेस फॅमिलीमध्ये मुलगा आणि त्याचे पप्पा एकमेकांशी बोलतात, आई आणि मुलगी बोलते, किंवा नवरा आणि बायको एकमेकांशी संवाद साधत असतात. त्यावेळेस तुमचा रोल काय पाहिजे? ऍक्टिव्ह लिसनर, यस पाहिजेच. पण ऍक्टिव्ह लिसनरच्या सोबतच तुम्हाला इम्पॅथिक लिसनरची भूमिका तुम्हाला द्यायची. म्हणजेच काय? जेव्हा तुम्ही फॅमिली मधल्या एखाद्या मेंबरशी बोलताय तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यासोबत ऍक्टिव्ह लिसनरचे मी जे तुम्हाला सांगितलंय, आय कॉन्टॅक्ट, फेशियल एक्सप्रेशन, बॉडी पोस्चर्स, हे सगळ्या फीडबॅक, प्रॉपर नॉन व्हर्बल फीडबॅक, याच्यासोबतच तुम्हाला इमोशनली तिथे अटॅच झालं पाहिजे. तर त्याच्याशी तुम्ही काहीतरी जोडून घेताय.
त्याचा ऐकण्याची भूमिका तुम्ही घेताय. इमोशनली अटॅचमेंट, एम्पॅथिक लिसनर म्हणजे काय, तुम्ही इमोशनली त्या व्यक्तीशी अटॅच व्हा, तर तो तुम्हाला काय म्हणतो ते समजेल किंवा त्याला तुम्हाला सांगायची इच्छा होती. आणि जेव्हा तुम्ही फॅमिलीमध्ये, रिलेटिव्ह मध्ये लिसनिंगची भूमिका बजावतात, तर लिसनिंग केल्यानंतर तुम्हाला कदाचित सजेशन सुद्धा देण्याची भूमिका द्यावी लागणार आहे. म्हणजे तो तुमचे कदाचित काही प्रॉब्लेम मांडत असेल किंवा काही भूमिका मांडत असेल, ते तुम्ही ऐकलं, त्याच्याशी इमोशनली अटॅच होऊन ऐकलं, आणि नंतर त्याने विचारलं मी हे करू का नको किंवा मी याच्याबद्दल काय केलं, त्यावेळेस तुमचा सजेस्टिव्ह लिसनिंगचा भूमिका त्या ठिकाणी. म्हणजे फॅमिली मधल्या व्यक्तीशी आपण जेव्हा बोलतो तेव्हा तुमची लिसनिंगची भूमिका ऍक्टिव्ह लिसनर सोबत एक तुम्ही एम्पॅथिक लिसनर आणि सजेस्टिव्ह लिसनर तुम्ही त्या ठिकाणी असलं पाहिजे. बिझनेसमध्ये आपण बिझनेसमध्ये सुद्धा आपण क्लायंटशी आपण क्लायंटची मिटिंग होतोय किंवा कस्टमरची मिटिंग होते, त्यावेळेस कस्टमर आपला लिसनर असतो आणि आपण सुद्धा कस्टमरचे लिसनर असतो. त्या ठिकाणी स्पीकर कोणीही नसतं, आपण दोघंही लिसनरच्या भूमिकेमध्ये असतो. आणि त्या केसमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह लिसनर सोबत तुम्ही जेव्हा बिझनेसच्या ठिकाणी लिसनिंग करता, तर तुम्ही क्रिटिकल लिसनर सुद्धा असतात. क्रिटिकल लिसनर्स म्हणजे जजमेंटल लिसनर्स. समोरचा जे सांगतोय त्याच्यावरती तुम्ही ते लगेच ऍक्सेप्ट नाही करत, कारण यू आर द बिझनेस ओनर किंवा यू आर द कस्टमर, यू आर द क्लायंट. तर ओनर जे सांगतोय किंवा कस्टमर जे तुमच्याशी बोलतोय ते तुम्ही ऍक्टिव्ह लिसनरच्या भूमिकेत ऐकतातच आहे, पण त्याच्यासोबतच तुम्ही त्या ठिकाणी क्रिटिकल लिसनिंग करताय, अनालिसिस करताय. त्याच तुम्ही त्यांनी जे प्रपोजल दिलंय ते प्रपोजल योग्य आहे का, ते माझ्यासाठी वर्थ का. तो म्हणतो हे इन्व्हेस्टमेंट खूप छान आहे, त्याच्यात 1 वर्षात पैसे दुप्पट होतील, 1.5 वर्षात दुप्पट होतील, तुमचं इतकं अप्रिसिएशन होईल. त्यांनी सांगितलं, तुम्ही लगेच ऍक्सेप्ट केलं का, नाही. तुम्ही त्याच्यावरती अनालाइज करता स्वतःला, क्रिटिकली जजमेंट लावतात, आणि जजमेंट लावून मग तुम्ही तुमचा निर्णय घेता. म्हणजेच बिझनेसमध्ये तुमची लिसनिंगची भूमिका अजून वेगळी असली पाहिजे. एज्युकेशन म्हणजे स्टुडंट लेवलला तुम्ही जेव्हा असतात त्यावेळेस तुमची भूमिका ऍक्टिव्ह लिसनर सोबत काय असली पाहिजे, तर स्टुडंट जेव्हा तुम्ही असतात, एखाद्या समोरच्याकडनं आपल्याला काही नॉलेज गेन करायचं असेल, त्यावेळेस तुम्ही ऍक्टिव्ह लिसनर सोबत इन्फॉर्मेशनल लिसनरची भूमिका तुमची असते, कारण तुम्हाला इन्फॉर्मेशन गेन करायचं आहे. वरच्या तिन्ही भूमिकेमध्ये, सोशल असो का फॅमिली असो का बिझनेसमध्ये, तुम्हाला फीडबॅक देता येतात. तुम्हाला नॉन व्हर्बल क्वेश्चन त्या ठिकाणी व्हर्बली किंवा नॉन व्हर्बली तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. परंतु एज्युकेशन याच्यामध्ये तुम्ही जेव्हा लिसनरची भूमिका करता, तर तुम्हाला इन्फॉर्मेशन गेन करायची असते, त्यामुळे तुम्हाला क्रॉस क्वेश्चनिंग किंवा फीडबॅक देण्याची आवश्यकता नसते. तुम्ही इन्फॉर्मेशन लिसनर म्हणून भूमिका बजावली पाहिजे. त्यानंतर तुम्ही करमणुकीसाठी काय वेळेस गाणे ऐकतात, पिक्चर बघतात, त्यावेळेस तुमची भूमिका काय असते, तर त्या ठिकाणी तुमची सिलेक्टिव्ह लिसनरची भूमिका असते. तुम्हाला जे गाणं आवडतं तेच तुम्ही काळजीपूर्वक ऐकतात, बाकीचे गाणं ऐकतात आणि सोडतात. ते तुम्हाला खूप सिरियस होऊन लिसनिंगची गरज नाही. त्यावेळेस तुमची भूमिका काय असते, फक्त एक सिलेक्टिव्ह लिसनिंग, जे आवडतं तेच. म्हणजे बऱ्याच वेळेस आता मी तुमच्याशी बोलतोय, आता तुम्हाला आज टॉपिक माहित होता इफेक्टिव्ह लिसनिंग आहे, म्हणजे हा टॉपिक ज्यांना आवडतोय तेच लोक आजच्या सेशनला जॉईन झालेले, पण तुम्हाला टॉपिकच माहित नसता. इथं काहीतरी राजकीय सभा आहे असं समजून तर काही लोक जॉईन झाले असतील, आणि त्यांनी जर ऐकलं असतं इफेक्टिव्ह लिसनिंग शिकवतोय, तर त्यांनी ऐकलं असतं का, कारण त्यांना सिलेक्टिव्ह लिसनिंग माहिती आहे की त्यांना जे आवडतं तेच ऐकतात. इथं मला जे आवडत नाही ते मी का ऐकू, ही त्यांची भूमिका बरोबर आहे. लिसनर प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे का, पण आज तुम्हाला जो टॉपिक अगोदरच माहित होता, पण तुम्ही आज जॉईन झालाय, म्हणजे यू आर इंटरेस्टेड इन दॅट टॉपिक, म्हणून तुम्ही आज या ठिकाणी लिसनर म्हणून आला. म्हणून तुम्ही सिलेक्टिव्ह लिसनर नाही आहात, तर तुम्ही तुम्हाला माहित असलेल्या टॉपिकमध्ये सिलेक्टिव्ह लिसनरचा अर्थ काय, मी आज जे बोलेल त्यात तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच तुम्ही लक्षात ठेवा, बाकीचं विसरून जा. हा त्याच्या मागचा आहे. आणि तिसरं असतं की बरेच लोक, राजेश कोटराव यांनी आज बोलवलंय, सरांनी मला जर पाहिलं आणि मी जर याच नसलो तर सरांना काहीतरी वेगळं वाटेल, म्हणून त्यांना ऐकण्याची इच्छा नाही, तरी ते इथे येऊन बसले आणि फक्त मला दाखवतं मी ऐकतोय बरं. दॅट इज म्हणतात प्रिटेंडिंग लिसनर. बनाव करतायत फक्त ऐकण्याचा, प्रत्यक्ष ऐकत नाहीये. म्हणजे मी जर त्यांना एखादा क्रॉस क्वेश्चन विचारला की अशा बद्दलचं काय सांगा बरं, लिसनचे टाईप कोणते, कदाचित ते अलर्ट होतील, मला माहित नाही. म्हणजे ते प्रिटेंडिंग लिसनर आहे. म्हणजे या लिसनिंगचे टाईप्स तुम्हाला मी सांगितले सहजगत्या. तुम्हाला मी टेक्निकल भाषेत सांगितलं असतं तर बरं तुम्ही म्हटले असते एका दिवसाला, इथं आम्हाला गुगलला मिळतं. ऍक्टिव्ह लिसनर म्हणजे काय, सिलेक्टिव्ह लिसनर म्हणजे काय, इन्फॉर्मेशनल लिसनर म्हणजे काय, इम्पॅथिक लिसनर म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या लिसनिंगचे टाईप झाले. आणि वेगवेगळ्या प्रत्येक भूमिकेत तुम्हाला लिसनिंगची भूमिका करायची, प्रत्येक ठिकाणी आयुष्याच्या याच्यामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी अनेक उदाहरण सांगतो की बऱ्याच वेळेस मिस्टर आणि मिसेस, नवरा बायको मध्ये वादविवाद होतात का, तर तुम्ही त्या समोरच्यांना जे पूर्णपणे बोलायचं ते ऐकतच नाही. तुम्ही ते जजमेंट लावून घेतात की तिला आता माझ्या विरुद्धच बोलायचे, तिला आता आपण ह्याच विषयावर बोलायचे किंवा त्याला ह्याच विषयावर बोलायचे, पण तुम्ही तुमची प्रतिक्रिया फोर्सफुल त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करता आणि तिथे क्लॅशेस तयार होतात.
लिसनिंग तुम्ही जर गुड लिसनर झाला, आज आय एम द सक्सेसफुल पर्सन इन ऑल फील्ड, इन फॅमिली, इन बिझनेस, इन सोशलिझम. कारण समोरचा किती शिवाय देत असेल तरी तो ऐकून घ्या ना, तो त्याला का शिवाय द्यायचे आहे, त्याच्या मनातली भावना तर ऐकून घ्या. तुम्ही लगेच तो निगेटिव्ह बोलला म्हणून त्याला लगेच प्रत्युत्तर द्यायला जातात आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या छोट्या असतात त्या अजून मोठ्या होतात आणि तुम्हाला मनात एक विकल्प तयार होते की अरे मी फार आज चुकीचं केलं. एट द एंड ऑफ डे तुम्हाला असं जाणवतं. म्हणून एज अ गुड लिसनर म्हणून, ऍज अ इफेक्टिव्ह लिसनर म्हणून, ऍज अ ऍक्टिव्ह लिसनर म्हणून तुमची भूमिका प्रत्येक क्षेत्रात महत्वाची. म्हणजे बऱ्याच वेळास मी काही उदाहरण देतो, बऱ्याच वेळेस काही उदाहरण देत असतो की तुम्ही लिसनिंग करत असताना समोरच्याचं ऐकून घेण्याची भूमिका का नाही करत. म्हणजे मी एक उदाहरण देतो तुम्हाला. एक क्लबची मीटिंग चालू आहे, क्लबमध्ये आपण एक ऍक्टिव्हिटी बीची चर्चा करतोय. फॉर एक्झाम्पल आज आपल्याला टीचर्स डे घ्यायचा आहे आणि सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मताने आपण आज ह्या रचना विद्यालयामध्ये आज टीचर डे घेण्याचं ठरलं. एक मेंबर काय म्हणतोय पुढून, थांबा थांबा, माझ्याकडे पण एक स्कूल आहे, त्या स्कूलमध्ये आपण हा जर टीचर डे घेतला तर खूप बरं राहील. आता हे जे त्याचं सजेशन सांगतोय तर त्या प्रेसिडेंटने त्यावेळेस त्याच्याशी आय कॉन्टॅक्ट करा, त्याचं पूर्णपणे ऐकून घ्या, त्याला लगेच थांबवू नका की आमचं ठरलंय आता आम्ही बॅनर छापले गेले, आमची पत्रिका छापली, हे त्याला सांगू नका. त्याला त्याचं पूर्ण ऐकून घ्या. ऐकून घेतल्यानंतर तुम्ही त्याला सांगा व्हेरी गुड सजेशन, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट स्कूल, पण आता आपलं त्यांचं कमिटमेंट झाल्यामुळे पुढचा टीचर डे आपण त्या स्कूलमध्येच घेऊया. हे जर त्याला उत्तर दिलं तर तुमची मीटिंग आनंदाच्या वातावरणामध्ये, आणि तुम्ही त्याच्याकडून ऐकून घेताय, त्यातच त्याचा निम्मा राग कमी होतो. तो बोलतोय आणि तुम्ही तुमच्या सेक्रेटरीशी बोलताय, त्याच्या ट्रेझरशी बोलताय, पण तो तिकडनं काहीतरी बोलतोय, हा त्याचा डिरिस्पेक्ट आहे. तुम्ही लिसनर म्हणून त्या ठिकाणी भूमिका बजवत नाहीये. फक्त तू बोल, मी ऐकतोय. ऐकतो म्हणजे काय, हिअरिंग करतोय, त्या कानाने ऐकतो त्या कानाने सोडतो. याच्यामुळेच क्लॅशेस तयार होतात क्लबमध्ये सुद्धा किंवा कोणत्याही सूचनामध्ये. कारण मला व्हॉइसच नाही असं तो म्हणतो, माझं बोलणं कोणी ऐकूनच घेत नाही. तुम्ही त्याचं बोलणं ऐकून घेतलं आणि त्याला जर नंतर सांगितलं आपण आता आजच्या ऐवजी नंतर घेऊ, तो सॅटिस्फाईड होतो. माझं ऐकून घेतलं ह्याच्यात सॅटिस्फाईड होतो. त्याला लगेच आजच हा टीचर डे इथंच घ्या हे नव्हतं त्याला सांगायचं, पण तुम्ही त्याचं ऐकून घेतल्यामुळे तुमची क्लबची मीटिंग एकदम आनंददायक वातावरणामध्ये किंवा तो पॉईंट ऑफ ऍक्शन जो असतो, तो पॉईंट ऑफ मोमेंट जो असतो, तो सहजगत्या पुढे फॉरवर्ड होतो आणि पुढच्या अजेंड्याच्या पुढच्या विषयाला सुरुवात होऊ शकते. हे त्याचं मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. किंवा बऱ्याच वेळेस आपण आता मी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये किंवा लँड डेव्हलपमेंटमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला अनेक कन्सल्टंट येतात आणि आपल्याकडे प्रपोजल घेऊन येतात. सर असं असं आहे, ही अशी जागा आहे, तिथे तुम्ही लेआउट टाका, तुमचा लेआउट असा विकला जाईल, त्याचे इतके पैसे होतील तितके होतील. परंतु मी जेव्हा समोरचा येतो तर फक्त ऐकून घेतो. लगेच कोणतंही मला ती आवडली नसेल जागा किंवा मी एवढ्या लांब मला जायचं नाही, पूर्णपणे त्याचं लिसनिंग ऐकून घेतो. ऐकून घेतल्यानंतर मी त्याच्यावरती क्रिटिकल लिसनिंगची भूमिका बघतो, म्हणजे अनालाइज करतो, जजमेंटल लिसनिंगची भूमिका बघतो. नंतर मला माझा डिसिजन घ्यायचा आहे. पण तो आला भूमिका घेऊन आणि मला त्या ठिकाणी नकोच आहे असं जर म्हटलं तर ऑटोमॅटिक त्याचा डिस्प्यूट होतो. तो म्हणतो पुढच्या चांगलं प्रपोजल असेल तर तो आपल्याकडे घेऊन येत नाही. म्हणून लिसनिंग बिझनेसमध्ये असो का फॅमिलीमध्ये असो किंवा सोशल ऑर्गनाइजमध्ये, लिसनिंग मध्ये ऍक्टिव्ह लिसनर सोबतच तुम्हाला वेगवेगळ्या लिसनिंगच्या भूमिका ह्या बजवायच्या आहेत, हे मला या ठिकाणी सांगायचं. मला ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे नक्की काय हो. बऱ्याच लोकांना आता इथं म्हटलंय सर घडी घडी ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे काय. आम्ही तर ऍक्टिव्ह लिसनिंग आहेच ना, तुम्ही जे बोलताय ते ऐकतोच आहे ना. पण ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे लिसन अटेंटिव्हली, तुम्ही समोरच्याचं काळजीपूर्वक ऐकताय, आय कॉन्टॅक्ट, समोरच्याशी बोलतो. आज आपलं ऑनलाईन सेशन असल्यामुळे तुम्हाला इथं आय कॉन्टॅक्ट खूप प्रॉपर मॅनेजमेंट करतात, पण तुमचं फिजिकल एखाद्या हॉलमध्ये किंवा एखादा सेमिनार चालू आहे तर तुम्ही जेव्हा स्पीकरशी आय कॉन्टॅक्ट ठेवून बोलताय तेव्हा त्याच्याकडे फेशियल एक्सप्रेशन तुमचे हो या पिरियडिकली आपण स्माइल देतो, ते दॅट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऍक्टिव्ह लिसनर. किंवा तुमचे बॉडी लँग्वेज, तुम्ही जो समोरचा बघतो त्याच्यात तुम्ही अशा पद्धतीने ऐकताय का अशा पद्धतीने असे बसलेत आरामशीर आणि ऐकतायत. ही आरामशीर बसणं ही इज नॉट अ ऍक्टिव्ह लिसनर. तुम्ही अटेंटिव्हली बसणं म्हणजेच ऍक्टिव्ह लिसनर. तुम्ही फॉलोअपचे क्वेश्चन मध्येच विचारतायत, फॉलोअपचे एखादा क्वेश्चन विचारतायत, दॅट इज ऑल्सो साईन ऑफ ऍक्टिव्ह लिसनर. नंतर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन सुद्धा तुमचं असलं पाहिजे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, व्हर्बल म्हणजे तुम्ही बोलतायत, पण नॉन व्हर्बल म्हणजे काय, अरे वा असं, म्हणजे आपण नुसतं असं तोंडाने हेल्प करतोय किंवा असं बोलतोय किंवा असं बोलतोय. दीज आर द नॉर्मल व्हर्बल, म्हणजे आपली बॉडी लँग्वेजच आपल्याला त्याला सांगते की हा खूप चांगल्या पद्धतीने माझं स्टेशन ऐकतोय, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. नंतर तुम्हाला जिथं गरज असेल पिरियडिकली, प्रत्येक कंटिन्युअसली हसणं चालणं योग्य नाही. पिरियडिकली काही असेल आणि एखाद्या त्या दृष्टीने त्यांनी त्याचं संभाषण झालं असेल तर त्याला तुम्ही स्माईलच्या भाषेत त्याला प्रत्युत्तर देऊ शकता. दीज आर द सम
कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऍक्टिव्ह लिसनिंग. म्हणजे तुम्हाला आज ऍक्टिव्ह लिसनिंग करायचं असेल आणि तुम्ही ऑनलाईन ऍक्टिव्ह लिसनिंग करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी कसं बसलं पाहिजे, तर तुम्ही खुर्चीवरच बसलं पाहिजे. जेव्हा ऑनलाईन सेशन असेल तर तुम्ही खुर्चीवर बसा. खुर्चीवरची बसण्याची जागा आणि आपल्या कॉटवर किंवा बेडवरती बसण्याची जागा याच्यामध्ये बॉडी पोश्चरमध्ये फरक पडतो. तुम्ही जेव्हा चेअरवर बसून समोर त्याचं ऐकताय तर दॅट इज द साइन ऑफ ऍक्टिव्ह लिसन. हा या मागच्या ऑनलाईनच्या याच्यात. त्याच्यानंतर पॅसिव्ह लिसनिंग असतं. हे जसं ऍक्टिव्ह. पॅसिव्ह लिसनिंग म्हणजे काय, की समोरचा बोलतोय आणि माझ्या आय कॉन्टॅक्ट त्याशी मॅच होत नाही, किंवा मी त्याला फॉलो क्वेश्चन विचारत नाही, किंवा मी इकडे तिकडे बघतोय, तू बोल मी ऐकतोय. कोणत्याही प्रकारे असा रूल लिहून ठेवलेला नाही कोणी की मी बोलल्यानंतर तुम्ही माझं ऐकलंच पाहिजे. कारण तो काही सोशल ऑर्गनायझेशन मधलं स्पीक जे असतात सेशन व्हॉलंटरी असू शकतात. तुम्ही किती पेड देऊन गेले नसतात. जिथं आपण फी देऊन जातो 20,000 30,000 रुपये, जसे अशा सेशनची फी किती असते. आता हे जे 7 ऑनलाईन राजभाई मुचाल यांनी जे 7 टॉपिक घेऊन सिरीज सुरू केलेली, तिचं कमीत कमी कॉस्टिंग 1 ते 1.5 लाख रुपये मार्केटची कॉस्ट, जी तुम्हाला आज लाईनच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट यांच्या आणि जीएलटी टीमच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झाली. तेव्हा फ्री मिळतंय म्हणून आपण असला वेळ तर ऐकू, वेळ आपला झाला तर जेवणाचा वेळ झाला आपण जाऊ, आपल्या टीव्हीवरती सिरियल सुरू झाली आपण जाऊ, आपला एक मित्र आला बाहेर म्हणून जाऊ, तर त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू राहत नाही. म्हणून तुम्हाला जेव्हा पॅसिव्ह लिसनिंग केव्हा करतो आपण, समोरचा बोलतोय पण आपण त्याला प्रॉपर रिस्पॉन्स देत नाही. म्हणजे अवॉइडिंग आय कॉन्टॅक्ट, लुक हिअर अँड देअर, किंवा आपला बोलताय आणि मोबाईलवरती काहीतरी चालू आहे, मोबाईल आहे, त्याला मेसेज देत आहे, त्याला उत्तर देत आहे, त्याचा फोन उचलत आहे. दीज आर द साइन ऑफ पॅसिव्ह लिसनिंग. आणि तिसरं असतं कम्बॅटिव्ह लिसनिंग. समोर त्याचं ऐकायचं फक्त त्याला इंटरप्ट करण्यासाठी. तू बोल मी तुला इंटरप्ट करतो. तो कसा चुकीचा आहे आता हे ऑनलाईन सेशन मध्ये करता येत नाही, कारण आपल्या जे आयटी पर्सन आहेत डीडी त्यांनी सगळ्यांना म्यूट करून ठेवलंय. म्हणजे तुमची इच्छा असेल मला इंटरप्ट करायची तरी करता येणार नाही. इट इज अ पार्ट ऑफ जॉब. परंतु तुम्ही जेव्हा फिजिकल सेशन चालू असतात तर बऱ्याच जणांना मीटिंग चालू असताना तुम्ही बोलले की त्यांना इंटरप्ट कसं करायचं, तुम्ही कसे चुकीचे याच्यावरती त्याला म्हणतात कम्बॅटिव्ह लिसनिंग. म्हणजे तो ऐकतोय पण समोर त्याला विरोध करण्यासाठी फक्त ऐकतोय. म्हणजे दीज आर द डिफरंट स्टाईल, दीज आर नॉट टाईप. लिसनिंगचे टाईप म्हणजे कोणते सांगितले तुम्हाला मी, ऍक्टिव्ह लिसनिंग, सजेस्टिव्ह लिसनिंग, इन्फॉर्मेशन लिसनर, हे सगळे टाईप झाले. आणि दीज आर द स्टाईल. ऍक्टिव्ह लिसनिंग इज वन ऑफ द स्टाईल, पॅसिव्ह लिसनिंग इज द वन ऑफ द स्टाईल, कम्बॅटिव्ह लिसनिंग इज द वन ऑफ द स्टाईल. हे या स्टाईल झाले. आता याच्यात आपल्याला कोणती भूमिका बदलायची हा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला जर खरंच एक सक्सेसफुल पर्सन व्हायचं असेल फॅमिलीमध्ये, फॅमिलीमधलं वादविवाद न होता पुढे जायचं, फॅमिलीत गेलं जायचं असेल तर तुम्हाला गुड लिसनर व्हावंच लागेल. बऱ्याच वेळा समोरचा चुकलं असेल तरी त्याचं ऐकून घ्या. ऐकल्यानंतर आपोआप सगळी शांतता होते. तुम्ही तो चुकलाय म्हणून तुला बोलायचा अधिकारच नाही आणि त्याला तुम्ही दाबून मारायचा प्रयत्न करता आणि फॅमिलीमध्ये क्लॅशेस होतात. मी आजच्या सेशनमध्ये माझा एक मेसेज टाकलाय की कुटुंबामध्ये वादविवाद का होतात, किंवा बिझनेसमध्ये एखादा निर्णय आपला चुकीचा का ठरतो, किंवा आपण सोशल ऑर्गनायझेशन मध्ये काम करताना क्लबच्या अंतर्गत किंवा एखाद्या संस्थेच्या अंतर्गत वाद विकोपाला का जातात. देर आर मेनी रिझन्स, वन ऑफ द रिझन इज लिसनिंग. समोर त्याचं ऐकून घेण्याची क्षमताच नाही तुमच्यामध्ये किंवा माझ्यामध्ये. तुम्ही ऐकून घेतलं ना तर निम्मा राग कमी होतो समोरच्याचा, तो चूक आहे बरोबर नंतर ठरवणार. पण लिसनिंगची भूमिका घ्या, लिसनिंग केल्यासारखं बोला. आणि जर तुम्हाला त्या लिसनिंग मध्ये तुमचं स्वतःचं फीडबॅक द्यायचं असेल, तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल, तर पहिल्यांदा तुम्हाला ऍक्टिव्ह लिसनिंग केल्याशिवाय तुम्हाला त्याचा सब्जेक्ट समजणार नाही. तर मग हे समजला तुम्ही त्याला इव्हॅल्युएट करा. इव्हॅल्युएट केल्यानंतर त्याला तुम्ही रिमेंबर करा. कारण लगेच रिस्पॉन्ड नाही करायचं तुम्हाला सांगितल्यानंतर. तो जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्हाला रिस्पॉन्ड करायचंय. म्हणून प्रोसेस ऑफ ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे काय, हिअरिंग मी सांगितलं ऑलरेडी, अंडरस्टँडिंग, इव्हॅल्युएटिंग, रिमेंबरिंग आणि रिस्पॉन्डिंग. दिस इज द प्रोसेस ऑफ ऍक्टिव्ह लिसनिंग. हे तुम्हाला करताच आलं पाहिजे. जर तुम्ही आता एखादी मीटिंग करून गेले आणि परत दुसऱ्या दिवशी विचारले ते काय बोलले होते, काहीतरी बोलले होतो आठवत नाही, म्हणजे तुम्ही त्यावेळेस ऍक्टिव्ह लिसनरची भूमिका बजावली नव्हती. कारण तुमच्या मागे मनामध्ये काहीतरी वेगळे विचार चालू होता. ऍक्टिव्ह लिसनिंगच्या वेळेस तुम्ही फिजिकली प्रेझेन्स नुसतं उपयोगाचा नाही, माइंडली प्रेझेन्स सुद्धा महत्वाचा आहे, सायकोलॉजिकल प्रेझेन्स सुद्धा महत्वाचा आहे. कारण तुम्ही नुसते शरीराने इथे बसले, तुमचे विचार चालू असतील, घरी 9 वाजता आता हे सुरू होणार आहे, घरी पाहुणे आले असतील, किंवा आज उद्या मला अमुक मीटिंग आहे, हे जे मनात विचार चालू असतील आणि ते फिजिकली माझं लेक्चर ऐकत असतील, तर यू आर नॉट ऍक्टिव्ह लिसनर. यू आर लिसनर बट नॉट ऍक्टिव्ह लिसनर. हे लक्षात. म्हणजे तुम्ही जेव्हा कोणतीही गोष्ट महत्वाचा विषय टॉपिक समोरच्याकडे समजून घेत असाल तर तुम्हाला तुमची नुसतं बॉडी लँग्वेज समोर फिजिकल प्रेझेन्स उपयोगायचा नाही, तर माइंडली प्रेझेन्स सुद्धा फार महत्वाचं आहे. हे त्याच्या मागच्या मला या ठिकाणी सांगायचं आहे. आता लिसनिंग करताना ऍक्टिव्ह लिसनिंगच्या एखादं मला उदाहरण द्यायचं असेल तर मी सहज उदाहरण देतो. लायनच्या भाषेत मी 2 जणांचं संभाषण चालू आहे असं आपण समजूया. फॉर एक्झाम्पल धनंजय धुमाळ आणि इथं कोणीतरी दुसरं मी पाहतो पल्लवी देशमुख, ह्या दोघांमध्ये एक लीडर सेशन डिस्कशन चालू आहे. दोघे एकाच क्लबचे मेंबर आहे आपण असं समजूया.
आणि पल्लवी देशमुख मॅडमने सांगितलं की आपला जो नवीन लायन्स क्लब ऑफ पुणा वेस्ट, लिओ क्लब ऑफ पुणा वेस्ट आपण तयार केला आहे, तर त्याची सगळी क्लबची फीज आपण क्लब फी भरतो बरं का धनंजयची. धनंजय म्हणतात हो यस, म्हणजे लिओला आपल्याला पैसे भरण्याची आवश्यकता नाहीये, लिओ फ्री ऑफ कॉस्ट आहे. हो यस. पल्लवी मॅडम काय म्हणतात, हो यस, त्यांना आपल्याला आपण स्पॉन्सर असतो आणि इट इज अवर ड्युटी बिकॉज दे आर नॉट अर्निंग सोर्स त्यांना नसतो, म्हणून आपण क्लबच पॅरेंट क्लबच त्याची फी भरत असतो. आणि पल्लवी मॅडम त्याच्यासोबतच बोलतात की त्यांना आपल्याला ॲज पर लायन्स क्लब इंटरनॅशनल रूल आपल्याला त्यांना एक लिओ ॲडवायझर पण द्यायचं आहे बरं का. मग धनंजय काय म्हणतात की लिव्ह ॲडवायझर म्हणजे नक्की काय हो. मग त्या सांगतात लिव्ह ॲडवायझर म्हणजे असं असं असं. मग त्या म्हणतात तुम्ही व्हायला तयार आहेत का. तेव्हा धनंजय काय म्हणतात, मला लिव्ह ॲडवायझरचा रिस्पॉन्सिबिलिटी माहित नाही पण मी व्हायला तयार आहे. आता हे लिसनिंग कसं आहे पहा बरं, ऍक्टिव्ह लिसनिंग आहे. म्हणजे पल्लवी मॅडम त्यांच्याशी बोलल्यानंतर धनंजय त्यांना लगेच रिस्पॉन्स करताय की याचा अर्थ काय, किंवा ऍप्रिशिएट करताय. हे त्याला म्हणतात फॉलो क्वेश्चन, फॉलो क्वेरी. आणि परत पल्लवी मॅडम त्याच्याशी बोलतायत. हे जे लिसनिंग असतं की समोरच्याचं ऐकून तुम्ही विसरून गेले, तर समोरच्याचं ऐकलं आणि तुम्हाला कळलंच नाही हा काय बोललाय, तर तुम्ही पॅसिव्ह लिसनिंग केलं. ऍक्टिव्ह लिसनिंग करण्यासाठी तुम्हाला असे एक्झाम्पल अनेक देता येऊ शकतात. तुमच्या घरगुती जीवनात आलं येतात. तुमचा मुलगा स्कूलमधून येतो आणि तुम्हाला सांगतो पप्पा पप्पा आज मॅडमने मला हे शिकवलं, त्यांनी हे केलं, मी ते केलं, पण तुमचं लक्ष असतं मोबाईलमध्ये. इथं तुमचं पॅसिव्ह लिसनिंग मुलगा आहे. मुलगा जर आपल्याकडे आलाय आणि तो जर म्हणतो पप्पा मला असं शिकवलंय, तुमचं उत्तर काय पाहिजे, हा काय शिकवलं बेटा, दॅट इज ऍक्टिव्ह लिसनिंग. म्हणजे तुम्ही लगेच त्याला एक्सप्रेस केलंय नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच्या माध्यमातून. म्हणजे ही जे लिसनिंग आहे हे फार महत्वाचं असतं. जर तुम्हाला हा याच्यातून आपलेपणा वाढतो, आदर वाढतो. म्हणजे पल्लवी मॅडमने आज सुरुवातीला येतानाच काय सांगितलं की अनेक आपण घेतलो, पण ह्या लिसनिंगमुळे आपलेपणा वाढतो, आदरयुक्तपणा वाढतो. हे कशामुळे, आपण समोरच्याचं ऐकून घेतोय, त्याला समजलं पाहिजे समोरच्या. दिस इज वन अनेक एक्झाम्पल याचे आपल्या जीवनात बिझनेसमध्ये पण येतात. बिझनेसमध्ये बऱ्याच वेळा आपला ऑफिस स्टाफ आपल्याशी काहीतरी बोलत असतो, पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि तो महत्वाचा टॉपिक असतो. आणि जेव्हा 2-3 दिवसांनी आपण म्हणतो की असं असं का घडलं, तो स्टाफ बद्दल सर तुम्ही त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे त्यावेळेस तुम्ही पॅसिव्ह लिसनर म्हणून काम केलं, ऍक्टिव्ह लिसनर म्हणून काम न केल्यामुळे तुम्हाला आज त्याबद्दलची माहिती मिळते. आता प्रत्येकाला ऍक्टिव्ह लिसनर व्हायचं. आजचे लेक्चर पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतंय, आज मला विशेष वाटतंय की आज 244 लोक आज आहे आणि काही ठिकाणी 3-3, 4-4 जण बसलेत. मी जे बघतोय आता तर फॅमिली एकत्र बसलेत. म्हणजे आज जवळपास 700-800 लोक हे ठिकाणी बसत आहेत. प्रत्येकाला वाटतंय की हे ऐकल्यानंतर मी सुद्धा ऍक्टिव्ह लिसनर व्हावं. कारण का, मला पण माझ्या फॅमिलीमध्ये सक्सेसफुल व्हायचंय, मलाही माझ्या बिझनेसमध्ये सक्सेस व्हायचंय. काही जण सोशलिझम मध्ये पडले नसतील, पण सोशलिझम मध्ये मी गेलो तर मलाही सोशलिझम मध्ये एक उत्कृष्ट लिडर होता आलं पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतंय. मग हे होण्यासाठी तुम्हाला काय बदल केले पाहिजे, तुम्हाला त्याचा बदल करण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे हे आपल्याला ह्या ठिकाणी पाहिजे. तर पहिल्यांदा तुम्हाला समोर त्याचं ऐकून घेण्याची क्षमता वाढवावी. ते तुमच्या आवडीचं आहे का निवडीचं आहे, हा या सुरुवातीला जजमेंट घेऊ नका. पहिले ऐकून घ्या, त्याच्याशी आय कॉन्टॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न करा. बॉडी पोस्चर तुमचं पॉझिटिव्ह ठेवा. पॉझिटिव्ह लँग्वेज म्हणतात त्याला. बॉडी पोस्चर पॉझिटिव्ह म्हणजे काय, तुम्ही तुमचं ऐकून घेण्यासाठी मी उत्सुक आहे, हा त्याचा अर्थ. अटेंटिव्हनेस, तुमचं लक्ष केंद्रित तिथं असलं पाहिजे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे फेशियल एक्सप्रेशन तुम्हाला देता आल्या पाहिजे की हाय, हॅलो, किंवा अशा पद्धतीने तुम्ही छान घेतलाय, सहज घेताय. त्यासाठी विनाकारण चालणार नाही फेशियल एक्सप्रेशन. तो सिरियस मूड मध्ये तुम्ही जर हसला तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द पॅसिव्ह लिसनिंग. म्हणून तुम्हाला योग्य ठिकाणीच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचं सुद्धा हे दिलं पाहिजे. व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला फॉलोअप क्वेश्चन विचारले असतील तर ते फॉलोअप क्वेश्चन, नॉट न्यू क्वेश्चन. न्यू क्वेश्चनचा तो प्लॅटफॉर्म नाही. समोर त्याची परीक्षा पाहण्यासाठी तुम्ही क्वेश्चनिंग नका करू. त्याने जे केले त्याचेच एक्स्ट्रा ऍडिशनल तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्याला म्हणतात फॉलोअप क्वेश्चन. आणि ते फॉलोअप क्वेश्चन तुम्ही ते अवश्य विचारा. त्यालाही इंटरेस्ट येतो ते अजून सांगण्याचा, निश्चित इंटरेस्ट. म्हणजे आता सुद्धा आज आपलं शेवटी क्वेश्चन अँड आन्सर सेशन पल्लवी मॅडमने ठेवलेलं आहे. त्यावेळेस तुम्ही तुमचे क्वेश्चन या ठिकाणी रेज करू शकतात किंवा मॅडमला व्हॉट्सअपवर पाठवू शकतात. नंतर फीडबॅक देऊ शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, एखाद्याने त्याचं स्पीच दिलेलं आहे, स्पीच दिल्यानंतर तुम्ही त्याचा फीडबॅक त्याच्यापर्यंत कसा पोहोचायचं तुम्ही ठरवा. तो फोन करून पोहोचवा, व्हॉट्सअपच्या मेसेजद्वारे पोहोचवा, पण तो फीडबॅक दिला याचा अर्थ काय, तुम्ही ऍक्टिव्ह लिसनर म्हणून काम करत होता, तुम्ही ते ऐकलेलं आहे. फीडबॅक पॉझिटिव्ह असला पाहिजे असं काही नाही. मी कौतुक केलं म्हणजे तो चांगला फीडबॅक. तुम्हाला जे वाटलंय त्यात 90% तुमचं चांगलं होतं सर, 10% मला तुम्ही असं असं केलं असतं चाललं, तर दॅट इज कॉल्ड अ फीडबॅक. फीडबॅक म्हणजे फक्त ऍप्रिसिएशन नाही. आपल्याकडे फीडबॅक म्हणजे ऍप्रिसिएशन असं. ऍप्रिसिएशन इज द ऑलवेज गुड थिंग. पण ऍप्रिसिएशन सोबत तुम्हाला फीडबॅक देत असेल तर तुम्हाला तुमच्या खरंच मनाला जे वाटलं असेल ते त्यांच्यापर्यंत व्हॉट्सअपद्वारे पोहोचवा.
हे त्या मागचा उद्देश आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला इफेक्टिव्ह लिसनिंगच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये आल्या पाहिजे, ते तुम्हाला इम्प्रूव्ह करावं लागते. आता हे सगळं करायची इच्छा आहे. आता इथं सगळेजण नाही आता ह्या सेकंदापासून पुढे ऍक्टिव्ह लिसनर व्हायचंय, पण मग त्यासाठी काहीतरी अडचणी येत आहेत. एक तर म्हणजे काय, तुम्हाला आजचं सेशन ऐकायचंय पण तुमचा मुलगा टीव्ही लावून बसलाय, घरात स्वयंपाक चालू आहे, भांड्यांचा आवाज येतोय, म्हणजे नॉईज बॅरियर्स. काय बॅरियर्स आहे इफेक्टिव्ह लिसनिंग मध्ये तुम्हाला? तर तुम्हाला आवाज आहे, तो आवाजाचा तुम्ही काहीच कंट्रोल करू शकत नाही. सेपरेट रूम मध्ये गेलं तर वायफायचं रेंज येत नाही, अशा अनेक गोष्टी असतात. तुमची इच्छा असूनही तुम्हाला त्या नॉईजला ऍक्सेप्ट करून आजचं सेशन ऐकावं लागतंय. किंवा तुम्ही जेव्हा एखाद्या हॉलमध्ये हॉटेलमध्ये सेमिनार जातात त्यावेळेस एखादा वेटर घडी येतो आणि जातो, तर तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतो तो. त्याचं काय, तो आवाज नाही करत आहे पण तो येतो आणि जातो फक्त काहीतरी वस्तू द्यायला किंवा वस्तू घ्यायला. तर दॅट इज ऑल्सो बॅरियर ऑफ इफेक्टिव्ह लिसनिंग. किंवा तुम्ही ज्या ठिकाणी हे सेशन ठेवलंय किंवा सेमिनारला गेले ते एन्व्हायरमेंटच इनकन्व्हिनियंट आहे त्या सेशनसाठी. तुम्ही एक सिरियस सेशन घेताय आणि गार्डन मध्ये घेताय, तर गार्डन मध्ये ते चालणार नाही. गार्डनचं ऍटमॉस्फिअर असलेलं सेशन वेगळं, तिथे एंटरटेनमेंट कार्यक्रम चालू आहे. पण तुम्हाला जर याचं सिरियस सेशन असेल एखाद्या ट्रेनिंगचं, तर तिथे गार्डन चालणार नाही, तुम्हाला एक क्लोज डोअर हॉलच असणं अपेक्षित आहे. दॅट इज इनकन्व्हिनियंट एन्व्हायरमेंट इज ऑल्सो वन ऑफ द बॅरियर ऑफ इफेक्टिव्ह लिसनिंग. फॉर एक्झाम्पल लँग्वेज बॅरियर. म्हणजे आता राजभाई त्यांचं स्पीच येताना ओनली इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात, मध्ये मध्ये हिंदी किंवा मराठी बोलतात. गिरीशभाई मध्ये मध्ये इंग्लिश बोलतात आणि हिंदी आणि मराठी बोलतात. मी मराठी जास्त बोलतो आणि मध्ये मध्ये इंग्लिश आणि हिंदी बोलतो. तर हे लँग्वेज बॅरियर काय आहे, तर ज्यांना मराठी समजत नाही त्यांना आज ऐकण्याची इच्छा असून सुद्धा हे हे सेशनचं बॅरियर येते. किंवा ज्यांना जेव्हा इंग्लिश मध्ये बॅरियर असतं, तर काही लोकांना इंग्लिश फार मोठं फ्लुएंटली समजत नाही, बोलता येतं किंवा समजत नाही, तर अशा वेळेस त्यांना ते लँग्वेज बॅरियर असते. म्हणजे लँग्वेज इज ऑल्सो वन ऑफ द बॅरियर ऑफ इफेक्टिव्ह लिसनिंग, हे मला या ठिकाणी सांगायचं. तिथं तुम्ही काहीच करू शकत नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं. किंवा लॅक ऑफ टाइम टू स्पीकर, म्हणजे स्पीकरला बोलण्यासाठी जो वेळ दिलेला आहे तो वेळ कमी असल्यामुळे तो घाईगर्दीत आपल्याला सगळ्या गोष्टी समजून सांगतो. म्हणजेच त्याची समजून सांगायला त्याला वेळ कमी असल्यामुळे तो आपल्याला घाईगर्दीत सगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय, जे आपल्या डोक्यावरून जाते किंवा ते इनकम्प्लीट होते. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द बॅरियर ऑफ इफेक्टिव्ह लिसनिंग. किंवा एखाद्या स्पीकरला त्याला ज्या सजेशन द्यायचे आहे, त्याला ज्या गोष्टी द्यायच्या आहेत, त्याची लेंथ ऑफ मेसेज खूप मोठी असते. त्याने शॉर्ट टर्म मध्ये तो मेसेज द्यायला पाहिजे. जसं मी सांगितलं की इफेक्टिव्ह लिसनिंग म्हणजे काय आणि हिअरिंग म्हणजे काय. हिअरिंग म्हणजे काय, ऐकून सोडून देणे, आणि इफेक्ट म्हणजे ऐकून विचार करून त्यावर उत्तर देण्यासाठी तत्पर असणे. हे छोटे शब्द सांगितलं. त्याची जर तुम्ही इंग्लिश मध्ये पाहिली तर 4 लाईन मध्ये, आणि मग तो मेसेज तुम्हाला तो लेंदी असल्यामुळे तुम्हाला तो सगळं ऐकू गेलेला आहे, तरी तो न समजल्यामुळे तो बॅरियर झाला इफेक्टिव्ह लिसनिंग मधला. हे मला त्या ठिकाणी सांगायचंय. किंवा आजचा सब्जेक्ट, जसं सब्जेक्ट अनलाइकनेस. तुम्ही अचानक एखाद्या स्पीच ऐकायला गेले आणि तो पॉलिटिक्सवर बोलतोय आणि तुम्हाला पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नसेल, तर तुम्हाला तो सब्जेक्ट आवडत नाही, म्हणून तुम्ही इफेक्टिव्ह लिसनर होत नाही. त्या ठिकाणी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करतात. किंवा जसं मी सांगितलं इफेक्टिव्ह लिसनरला काही वेळेस तुम्ही एक मोठ्या पोस्टवर काम करताय, तुम्हाला व्हॉट्सअपवरती काही मेसेज येत आहेत महत्वाचे, तुमची मीटिंग चालू असेल, मीटिंग म्हणजे लिसनिंगची भूमिका तुम्ही करताय, तरी तुम्हाला व्हॉट्सअपवरच्या मेसेजला उत्तर द्यावं लागतंय. दॅट इज वन ऑफ द इफेक्टिव्ह वन ऑफ द बॅरियर ऑफ इन इफेक्टिव्ह लिसनिंग. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला फार महत्वाच्या आहे इफेक्टिव्ह लिसनिंगच्या बॅरियरमध्ये. हे तुम्हाला ओव्हरकम करता येऊ शकतात, पण हे बिफोर द सेशन, इन द सेशन ते ओव्हरकम करण्यासाठी तुम्हाला परत, जसं आता आज मी इथं आलोय, मी माझ्या घरी सुद्धा हे सेशन घेता आलं असतं, पण घरी सेशन गेलं असतं तर माझ्याकडं 4 फॅमिली मेंबर आहे, ते येतील जातील किंवा ते कुठेतरी आवाज करतील किंवा काहीतरी होईल. मी आज माझे सेपरेट ऑफिसचा टाइम संपलेला असताना सुद्धा मी माझ्या ऑफिसमध्ये बसून आज मी तुमच्याशी संवाद साधतोय. कारण का, ह्या हॉलमध्ये, ह्या माझ्या कॅबिनमध्ये बसून मला तुमच्याशी संवाद चांगला साधता येतो. मला कोणत्याही प्रकारचं बॅरियर नाही बोलताना. कारण जसं लिसनिंगला बॅरियर असतं तसं स्पीकरला सुद्धा बॅरियर नकोय, पण ते बॅरियर नसल्यामुळे मला आजच्या या सेशनमध्ये तुमच्याशी बोलताना सुसंवादपणे बोलता येते. माझ्या गोष्टी स्पष्टपणे तुम्हाला ऐकू येत आहे. कारण मी आता ऑनलाईन सेशन मध्ये बसलोय आणि माझा जर 1000 स्क्वेअर फूटचा हॉल असता तर माझा आवाज सगळीकडे घुमला असता, तुमच्यापर्यंत गेलाच नसता. मी जेव्हा एखादा ऑनलाईन सेशन देतोय तर तिथे 10 बाय 10 रूमच्या किंवा त्याच्यापेक्षा त्याच्या आसपासच्या रूम मध्ये मी तुमच्याशी जेव्हा बोलतो तर ते इफेक्टिव्हली तुमच्यापर्यंत पोहोचते. हे काही गोष्टी अशा असतात जे लिहिलेले नाही. म्हणजे आज मी तुम्हाला जे सांगितलंय त्यातल्या तुम्हाला 70% गोष्टी ह्या कुठेही गुगलमध्ये सापडणार नाही, कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही. इट इज अ पार्ट ऑफ प्रॅक्टिस. अनुभवातून मी तुमच्यापर्यंत या शेअर केलाय आणि हेच मला या ठिकाणी सांगायचं. नंतर इफेक्टिव्ह लिसनिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी अवॉइड मोबाईल हँडलिंग. तुम्ही मोबाईल हँडलिंग
टाळण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही ऍज अ लिसनरची भूमिका बजावताय तेव्हा. स्पीकर असेल तर तुम्हाला गरजच नाही पडत कारण तुम्ही स्पीक करत, पण जेव्हा लिसनिंग असेल तेव्हा तुम्हाला असं वाटतं बोलता बोलता काहीतरी वाजलंय बरं का, काहीतरी उजेड आला म्हणजे याचा कोणाचा तरी मेसेज आला, तुम्ही मोबाईलकडे लक्ष देतात आणि तुमचं त्या विषयावरचं लक्ष विकेंद्रीकरण होतं आणि त्या विषयात तुम्ही अटॅच होत नाही. तुम्ही जोपर्यंत इन्व्हॉल्व होत नाही स्वतःला त्या विषयामध्ये तोपर्यंत त्या विषयाचं गांभीर्य तुम्हाला मिळत नाही, विषय समजून घेता येत नाही. नॉईज अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. नंतर स्पीकरला सफिशियंट टाइम द्या. म्हणजे अगेन आय थँक्स टू अवर जीएलटी टीम कोऑर्डिनेटर की त्यांनी पुरेपूर 60 मिनिटं आम्हाला दिले हे ह्या विषयावरती संवाद साधण्यासाठी. म्हणजे हा पुरेपूर वेळ दिला असल्यामुळे आम्ही एवढं शांततेने तुमच्याशी प्रत्येक गोष्टीविषयी तुमच्याशी या ठिकाणी संवाद साधू शकतोय. कारण स्पीकरला टाइम असेल, मला हा स्पीकर टाइम जर 20 मिनिटं दिला तुम्ही 20 मिनिटात ते कव्हर करायचा प्रयत्न करा. हा त्यामागचे सांगण्याचे स्पीकरला त्या विषयाचं गांभीर्य ओळखून टाइम द्या, हे त्यामागचा उद्देश आहे. ऑडियन्सची अंडरस्टँडिंग अँड स्पीकर लँग्वेज स्पीकिंग. ऑडियन्सला कोणत्या भाषेत समजतंय आणि स्पीकर कोणत्या भाषेत बोलतोय हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि हे आपल्याला इफेक्टिव्ह लिसनिंग मध्ये फार महत्वाचा बॅरियर असतो. ते इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला ऑडियन्स कोणती आहे हे स्पीकरला ऑलरेडी तुम्ही सांगा, किंवा आमच्याकडे जास्तीत जास्त मराठी लोक आहेत तर तुम्ही मराठीत बोलण्याचा प्रयत्न करा. आमच्याकडे हिंदी भाषिक लोक जास्त आहे. आता आज इथं बसलेल्या 800 लोकांमध्ये 50 लोकांना मराठी समजत नाही असं आपण गृहीत धरूया, पण 850 लोकांना मराठी समजते ना. मग म्हणून मी सुरुवात करताना मराठी हिंदी इंग्लिश तिघे बोलायला सांगितलं, पण जेव्हा मला लक्षात आलं की 850 लोक मराठीत तुम्ही मराठीत सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. आणि मराठी सुद्धा सांगताना मी सोप्या भाषेत समजतो, जो हिंदी भाषिकांनाही समजतं. पण जे प्युअरली इंग्लिश असेल त्यांना मराठी समजत असेल तर त्यांना समजेल. म्हणजे तुम्ही त्या स्पीकरला सांगा की आमचे ऑडियन्स कोणत्या भाषेत तुमची स्पीच झालं पाहिजे हे अगोदर कल्पना दिली तर त्या दृष्टिकोनातून ऑडियन्स आणि स्पीकर या दोघांची कनेक्ट होतो आणि एक परफेक्ट लिसनिंग आणि स्पीकिंगचा प्रोग्राम त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यानंतर तो स्पीकर तुमच्याशी कोणत्या विषयावर बोलणार आहे, तुमच्या ह्या विषयामध्ये कोणत्या विषयावर बोलणार आहे हे ऑडियन्सला अगोदरच कल्पना देऊन ठेवा. म्हणजे त्यांची मानसिक तयारी असते की मला ह्या विषयावरती समोरच्याचं ऐकायचं आहे. कारण तोच जर वेळेवर कळलं त्याला हा विषयावरती बोलणार आहे तर कदाचित ते इंटरेस्टेड असतील कदाचित नसतील. आणि ज्यांना इंटरेस्ट नाही ते त्या सेमिनारला ऍबसेंट राहण्याचा प्रयत्न करतील, चालेल. इन्स्टेड ऑफ पॅसिव्ह लिसनिंग ते ऍबसेंट राहिले तर चालतील, पण स्पीकरला त्याचं स्पीचला मोटिवेशन मिळण्यासाठी ऍक्टिव्ह लिसनर समोर जे असतील तर त्याचा स्पीकरचा उत्साह वाढतो, जो संवाद साधतो तुमच्याशी त्याचा उत्साह वाढतो. जितके ऍक्टिव्ह लिसनर जास्त तेवढं तुमचं सेशन परफेक्ट आणि इम्पॅक्टफुल होतं. हे त्या मागचं मला सांगायचं. म्हणून सब्जेक्ट हा तुम्ही अगोदरच आहे. म्हणजे आता मागच्या 8 दिवसापासून जीएलटी टीम कोणते सर कोणत्या विषयावर बोलणार आहे, म्हणजे पहिले तर त्यांनी 15 दिवस अगोदर 7 विषयांची सिरीज कोणत्या विषयांवर कोणते व्यक्तिमत्व कोणत्या दिवशी बोलणार आहे हे सगळं अगोदरच पाठवलेलं आहे. आणि ज्यांना ज्या विषयाची आवड आहे त्यांनी ऑलरेडी सेव्ह द डेट करून ठेवली. तुमच्या सेव्ह द डेटची मेसेज सुद्धा वाट पाहिली नाही त्यांनी. त्याच्यामुळे आजचा अटेंडन्स एवढा चांगला का मिळतोय तर त्यांचं प्रॉपर कम्युनिकेशन झालंय, परफेक्ट कम्युनिकेशन झालंय, स्ट्रॉंग कम्युनिकेशन झालंय. आणि त्यामुळेच आजच्या ह्या सेमिनारला किंवा आजच्या ह्या विषयाला इतकी चांगला अटेंडन्स या ठिकाणी मिळतोय. आणि हे फार महत्वाचं असतं की ते सब्जेक्ट स्पीकर ऑडियन्सला पहिल्यांदा माहित असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला बऱ्याच वेळेस माझ्या या बोलण्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल मीच इफेक्टिव्ह लिसनर झालो तर मला काय फायदे तुम्हाला ऑलरेडी कळलेले आहेत, पण तरी तुम्हाला सांगतो फायदे जायचं तर डिक्रीजेस द क्लॅशेस इन बिटवीन द फॅमिली मेंबर्स. तुम्ही जर इफेक्टिव्ह लिसनर झाला तर तुमच्या कुटुंबातील बरेचसे वाद आपोआपच मिटतील. आपोआप. तुम्ही म्हणाले काय जादू आहे का, आपोआप मिळतील. परत एकदा सांगतो, तुम्ही समोरच्याचं जेवढं ऐकून घेण्याची क्षमता वाढवाल तेवढा तुमचा वाद कमी होईल. बऱ्याच वेळास त्याला जे सांगायचं असतं ते आपल्याला पाहिजे तेच सांगायचं असतं, पण ते पूर्ण ऐकून घेत नाही आणि आपण वाद करायला सुरुवात करतो आणि क्लॅशेस वाढतात. म्हणजेच डिक्रिएज द क्लॅशेस इन बिटवीन फॅमिलीज हे फार महत्वाचं आहे की जे मला आमच्या म्हणजे बऱ्याच कम्युनिटीमध्ये हे फॅमिलीचे डिस्प्यूट असतात. ते डिस्प्यूट कमी करण्यासाठी वन ऑफ द इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट इज द इफेक्टिव्ह लिसनिंग. हे महत्वाचं आहे. नंतर बिझनेस ओनर आणि क्लायंट मध्ये सुद्धा बरेच वेळ वाद होतात. बहुतेक कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये जे बिल्डर लोक काम करतायत, जे छोट्या प्रपोजल मध्ये काम करतायत, तिथे ओनर आणि तुमचा फ्लॅट कस्टमर यांचं डायरेक्ट कम्युनिकेशन असतं. जे कॉर्पोरेट लेवलला काम करतात त्याच्याकडे स्टाफ असतो, परंतु जे छोटे बिल्डिंग काम करतात तिथे डायरेक्ट बिल्डर आणि तुमचा कस्टमर याचं डायरेक्ट कम्युनिकेशन होतं. आणि या डायरेक्ट कम्युनिकेशन मध्ये बऱ्याच वेळा वाद होतात, कारण त्याला काय म्हणायचं असतं ते किरकोळ काम असतं, पण ते ओनर समजून घेत नाही. म्हणजे थोडक्यात तो बिल्डर समजून घेत नाही किंवा काही गोष्टी तो कस्टमर समजून घेत नाही आपल्याला काय म्हणायचंय. परंतु हे न समजून घेतल्यामुळे वाद वाढतात. म्हणून त्या ऍज अ क्लायंट म्हणून तुम्ही गेले, आता इथले सगळेच ओनर आहे असं नाही, काही क्लायंट म्हणून पण जाणार आहे, काही ओनर पण असणार आहे.
ओनरनी ओनरच्या भाषेत इफेक्टिव्ह लिस्नर राहावं, क्लायंटने किंवा कस्टमरने क्लायंटच्या भाषेत इफेक्टिव्ह लिस्नर असावं, हे मला या ठिकाणी सांगायचंय. कारण तुम्हाला जर त्या बिल्डरला काय म्हणायचंय समजूनच घेतलं नाही, की अरे माझ्याकडे आज 40 फ्लॅटवाले, तुझ्या एकट्याच्यासाठी मी पीओपी बसवून दिलं आणि तू जर चुकून सगळ्यांना सांगितलं की मला बिल्डरने पीओपी दिलं हॉलमध्ये, म्हणजे मला उरलेल्या 19 फ्लॅटवाल्यांना 39 फ्लॅटवाल्यांना पीओपी बसून द्यावं लागेल ना. म्हणून मी तुला नाही सांगतोय स्पष्टपणे, हे त्याला समजून घ्या, त्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्याला वाटतं बिल्डर 10,000साठी 5,000, पण हे इफेक्टिव्ह लिसनिंगसाठी हे फार महत्वाचं आहे. आणि असे क्लॅसेस तुमचे आपोआपच कमी होणार आहे, आपोआप कमी होणार आहे इफेक्टिव्ह लिसनिंग जर तुम्ही केलं तर. नंतर आपल्या स्वतःच्या लायन्स क्लबचं उदाहरण घेऊ. लायन्स क्लब मध्ये बऱ्याच क्लब मध्ये वाद आहेत, फक्त ते बाहेर समजत नाही कारण ते क्लोज डोअर मध्ये होतात, किंवा काही ठिकाणी खरंच होत पण नाही, काही ठिकाणी खरोखर हेल्दी ऍटमॉस्फिअर आहे. पण जे वाद झाले ते कशामुळे झालेत हा विचार करा बरं तुम्ही. हा तुम्ही नीट विचार करा की वाद तुम्ही परत एकदा प्रिव्हियसली जा की माझा मागच्या आठवड्यात मीटिंग मध्ये कशी वाद झाला, का झाला. जर तुम्ही तो आठवलं तुम्हाला तर ऑटोमॅटिक लक्षात येईल की अरे मी माझा विचार त्याच्यावर थोपवत होतो, फक्त तू माझा ऐक, मी तुझं ऐकायला तयार नाही. असं नाही चालणार. तुम्ही किती क्लब मध्ये पेशंट असू द्या, 5 पेशंट असू द्या, चार्टर पेशंट असू द्या, डीजी असू द्या, पीडीजी असू द्या, तुम्हाला तुमचे विचार समोरच्याला थोपवून चालणार नाही. तुम्ही समोरच्याचं ऐकून घ्या. ऐकून घेतल्यानंतर कदाचित तुमच्या पद्धतीनेच तो बोलतोय हे तुम्हाला समजेल, आणि मग तुम्ही त्याला गाईड करा किंवा त्याला मोटिवेट करा. दिस इज द वे ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे गुड लिसनर तुम्ही, जसं आज मी म्हटलं की आय एम द बेस्ट लिसनर, पण मी जरी बेस्ट लिसनर असेल म्हणजे मी सर्वश्रेष्ठ स्वतःला मांडलं तर चालणार नाही. माझ्या क्लबमध्ये गेल्यावर किंवा माझ्या संस्थेमध्ये गेल्यानंतर समोरचा नवीन मेंबर जरी जॉईन झाला असेल, त्याला काय म्हणायचंय हे मी ऐकून घेतलं, त्याला निम्मा आनंद तिथं वाटतो त्याचा, की अरे बापरे हा एवढा मोठा माणूस असून सुद्धा माझ्यासाठी अर्धा मिनिट दिला आणि त्याने तिचं ऐकून घेतलं. आपोआप क्लॅश कमी झाला. आपोआप सिनियर मेंबर ज्युनियर मेंबर असा भेदभाव करू नका. समोरच्याला सिनियरकडे काय आहे, एक्सपिरियन्स जास्त आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे हा पण ज्युनियरने लक्षात ठेवा, सिनियरचा ऑलवेज रिस्पेक्ट करा, पण सिनियरने पण समोरच्याचं ऐकून घ्या. या दोन्ही गोष्टी इफ्स अँड बट्स मध्ये येतात. म्हणजे सिनियरने सिनियर म्हणून समोरच्याचं ऐकायचं नाही असंही चालणार नाही, आणि ज्युनियरने सिनियरचा अनुभवाचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. त्याच्याकडे अनुभव आहे, मी नवीन आहे. त्या दोघां गोष्टींची अशी सांगड करायची असेल तर दोघांनी इफेक्टिव्ह लिसनर ऍक्टिव्ह लिसनरची भूमिकेमध्ये काम केलं तर आपोआपच वादविवाद हे कमी होतील, हे मला या ठिकाणी सांगायचंय. नंतर तुम्ही इफेक्टिव्ह लिसनचं काम केलं तर ऑटोमॅटिक तुमचं त्या सब्जेक्टचं नॉलेज वाढेल. ऑटोमॅटिक सब्जेक्टचं नॉलेज वाढेल. फक्त आज जरी तुम्हाला इथं कळलं की मला सर मला सगळं परत तुमच्यासारखं बोलता येईल का, नाही, पण तुम्हाला ऍटलिस्ट त्याच्यासारखं ऍक्टिंग करता येईल, वागता येईल. तुम्ही तर आपोआप उद्यापासून त्या पद्धतीने काम कराल. उद्या जर गेलो तुमचा जर स्वीपर जरी आला तर स्वीपर आपल्याशी काय बोलतोय तुम्ही काळजीपूर्वक ऐका. कदाचित तुमचं वॉचमन असेल, वॉचमन मोबाईल गेटवर असेल, तो तुमच्याशी काय बोलतो हे तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. आणि हे ऐकल्यामुळे त्याचा रिस्पेक्ट तुमच्याबद्दलचा वाढेल आणि तुमचा तो काम अधिक सोपं होईल, कारण तो तुमचा एम्प्लॉई आहे, तो अधिक प्रामाणिकपणे काम करायला सुरुवात करेल. हा त्यामध्ये मला सांगायचंय. म्हणजे त्यानंतर तुमच्या रिलेशन मधले क्लॅशेस कमी होतील झालं, पण बॉन्डिंग पण वाढेल. तुमच्या रिलेशन मध्ये आपोआप दोघांमधलं बॉन्डिंग, 2 भाऊ असो, 2 बहिणी असो, नवरा बायको असो, 2 जावा असो, काही कोणतं रिलेशन असू द्या, शेजारी असो, या सगळ्यामधलं बॉन्डिंग वाढेल फक्त बिकॉज ऑफ तुम्ही इफेक्टिव्ह लिसनरची भूमिकेमध्ये उद्यापासून वागायला सुरुवात कराल. हे फार महत्वाचं आहे. बॉन्डिंग वाढवणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि त्याला तुम्हाला माझी बॉन्डिंग वाढत नाही, आमची फॅमिली बॉन्डिंगच होत नाही, आमच्या क्लब मधले फॅमिली बॉन्डिंग, आमचा फॅमिली क्लब आहे पण बॉन्डिंगच मिळत नाही, कारण तुम्ही ज्युनियरला संधीच देत नाही, ज्युनियरचं ऐकूनच घेत नाही, आणि सिनियरचा फक्त जे नॉलेज आहे तेच त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. नॉलेज आहेच ना, नॉलेज नाही असं नाही, पण त्याचं ऐकून घेऊन मग तुम्ही तुमचा विचार त्याच्यावरती सहजगत्या संवादपणे त्याच्याशी केला, तर तुम्ही विचार थोपणं आणि विचार सांगणं याच्यात फार फरक आहे. म्हणून समोरच्याचं ऐकून घेऊन आपल्याला आपले सजेशन त्याला दिले तर तो विलिंगली ऍक्सेप्ट करतो. कारण ऍक्टिव्ह लिसनिंग मध्ये ऍक्सेप्टन्स पॉवर इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट हिट कॅरेक्टरिस्टिक. तुमची ऍक्सेप्टिंग पॉवर पाहिजे. समोरचा जे बोलतोय ते उद्या चुकी बरं उद्या करू आपण, पण आज ऐकून घेऊ आपण आज ऍक्सेप्ट करू, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ऍक्टिव्ह लिसनिंग मध्ये सुद्धा ऍक्सेप्टन्स पॉवर तुमची फार महत्वाची आहे. आणि दुसरं, तुमच्या क्लब मेंबरमध्ये किंवा क्लब लीडरमध्ये आपोआपच समाधानाची भावना वाढीस लागली. आपोआप तुम्ही मला काय केलं, जादू झाली, काय नाही, तुम्ही दुसऱ्याचं ऐकायला सुरुवात केली, म्हणून क्लबमध्ये सगळं विनिंग सिच्युएशन त्या ठिकाणी तयार होईल. पण तुमचा क्लब हेल्दी दिसायला लागेल. तुमच्या म्हणजे तुमचा क्लब हेल्दी वाटेल, तुमच्या क्लबमध्ये फॅमिली बॉन्डिंग वाढेल, आपोआपच लिडरशिप पुढे येईल. आज बऱ्याच म्हणजे आजचं काय असेल बरं कंक्लुजन, आजचा राजभाईंचा किंवा जीएलटी टीम कोऑर्डिनेटरचा किंवा आपले विजयभाई सारडा जे गव्हर्नर आहे यांचा हा सब्जेक्ट ठेवण्याचा उद्देश काय माहिती का, त्याला म्हणतात मोरल ऑफ द टुडेज टॉपिक. आणि मोरल ऑफ द टुडेज टॉपिक म्हणजे काय, आवर क्लब शुड वर्क हेल्दी. आपला क्लब हेल्दीने वर्क व्हावा हा त्यांचा एक मनात उद्देश आहे, त्याच्यामुळे हा टॉपिक ठेवला. आवर क्लब मेंबर्स बॉन्डिंग शुड बी इन्क्रीजेस. आपल्या क्लब मधल्या मेंबरचं बॉन्डिंग, एकमेकांमधलं बॉन्डिंग वाढावं, एकमेकांच्या 2 क्लब मधलं बॉन्डिंग वाढावं.
झोन मधलं बॉन्डिंग वाढावं, रिजन मधलं बॉन्डिंग वाढावं आणि डिस्ट्रिक्ट एक वेगळा एन्व्हायरमेंट, एक हेल्दी डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तयार व्हावा, हा त्याच्या मागचा मेन उद्देश आहे. अवर लायन्स ऑर्गनायझेशन सोशल ऍक्टिव्हिटी शुड बी इन्क्रीजेस. याच्यातून आपापच सोशल ऍक्टिव्हिटी वाढतील ऑटोमॅटिक. तुम्ही म्हणाल याच्याने इफेक्टिव्ह लिसनिंग, सोशल ऍक्टिव्हिटी, इफेक्टिव्ह लिसनिंग नाही, तुम्ही समोर त्याचं ऐकलं तर तो आपोआप एखादी ऍक्टिव्हिटी स्पॉन्सर करायला सुरुवात करतो, तो आपोआप डोनेशन द्यायला सुरुवात करतो आणि ऍक्टिव्हिटी वाढतात. ऍक्टिव्हिटीला तुम्ही जो रिस्पॉन्स एखाद्याला अपील केलं तर तुम्हाला रिस्पॉन्स मिळायला सुरुवात करतो आणि मेंबर्स मध्ये आणि सोसायटीमध्ये आपल्या क्लबचं नाव वेगळं तयार व्हायला सुरुवात आहे. आणि लास्ट अँड इज लिडरशिप शुड ग्रूम ऍट ऑल लेवल्स. आणि आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये सगळ्या लेवलला लिडरशिप ग्रूम झाली पाहिजे, नुसतं पीएचसी लेवलला नाही. चांगले झोन चेअरमन मिळाले पाहिजे, चांगले रिजन चेअरमन मिळाले पाहिजे, चांगले VDG2 VDG1 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, कॅबिनेट ऑफिसर्स मिळायला पाहिजे. हा पण त्याच्या मागचा बॅक ऑफ द माइंड ह्या ठिकाणी विषय आहे. आणि खरोखर मी जीएलटी टीमचं या ठिकाणी परत एकदा मनापासून आभार मानतो की थँक्स टू जीएलटी टीम कोऑर्डिनेटर पल्लवी मॅडम की फॉर गिव्हिंग दिस अपॉर्च्युनिटी अँड फॉर ऑर्गनायझिंग दी ऑनलाईन दिस सिरीज अंडर द एबल गायडन्स ऑफ अवर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजयजी सारडा अँड our Rajbhai Muchal and Girishbhai Malpani. Thanks to Rajbhai Muchal for suggesting my name for this online series. Thanks to district DLT coordinator again. And now some minutes are remaining. If you want ask any question, always welcome. You may ask the questions. Over to Pallu madam. थँक्यू. थँक्यू सो मच राजेश सर. खूप छान पद्धतीने आपण नेहमीप्रमाणे मार्गदर्शन केलं आणि मी सुरुवातीला जसं म्हटलं की आम्हाला खात्री होती सर की हा विषय तुम्ही अतिशय सहज आणि सोप्या भाषेत आम्हाला समजेल असं सांगाल. त्या पद्धतीने आपण सगळं कॉन्व्हर्सेशन आमच्याशी केलेलं आहे. त्याबद्दल थँक्यू सो मच. अनेक चांगली उदाहरणं तुम्ही प्रॅक्टिकली आम्हाला दिलीत आणि लाईन्सशी निगडीत असलेली पण उदाहरणं दिलीत की जेणेकरून आपण त्याच्याशी कोरिलेट करू शकतो. थँक्यू सो मच सर. माझी आता अशी रिक्वेस्ट आहे की कोणाला जर याबद्दल या टॉपिक बद्दल कोणाला काही शंका असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आपण जरूर विचारा. आणि हा आपण फक्त प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये घेणार आहोत, काही शंका तुम्हाला असेल तर. आणि फीडबॅक जे तुम्हाला द्यायचे ते तुम्ही तुमच्या चॅट बॉक्समध्ये आत्ता इथे देऊ शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपले, त्या ग्रुपवरती पण टाकू शकता. तुमचे फीडबॅक जर नेहमीच आम्हाला आवडतील ऐकायला. पण आत्ता आपण जे घेणार आहोत ते फक्त क्वेश्चन आन्सर सेशन घेणार आहोत या विषयाशी रिलेटेड जे आहेत. तर कोणाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर ते आपण जरूर सरांना विचारा. कुणाला तरी प्रश्न विचारायचे असतील तर कृपया त्यांनी अनम्यूट करावं स्वतः आणि आपण प्रश्न विचारू शकतो. नमस्कार, मी लायन सचिन शाह. राजेश भाई, प्रथमतः आपलं खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद सुद्धा देतो का आपण एवढ्या वेळामध्ये, एवढ्या सेशन मध्ये प्रत्येक आस्पेक्ट वरती तुम्ही बोलले. म्हणजे जसं बिझनेसमध्ये काय अडचणी येतात त्या कशा सॉल्व्ह केल्या पाहिजे, परिवारामध्ये काय अडचणी येतात त्या कशा सॉल्व्ह केल्या पाहिजे, कसं आपण वागलं पाहिजे, क्लबमध्ये काय म्हणजे सामाजिक सेवा करताना क्लबमध्ये काय अडचणी येतात त्या कशा आपण सॉल्व्ह केल्या पाहिजे, मित्र परिवारात कसं केलं पाहिजे, सर्व आस्पेक्ट वरती तुम्ही खूपच चांगल्या सोप्या भाषेत आम्हाला समजवलं. आणि म्हणून सांगतो की मला खरंच एकही प्रश्न नाही, कारण तुम्ही सगळ्याच आस्पेक्टवर बोलले आणि सोल्युशन सुद्धा सांगितले. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. थँक्यू. हॅलो रेडी. हॅलो. हा भाऊ. हा, राजेश भाई कोठावदे. तर मी प्रश्न विचारणार नाहीये, परंतु चॅट बॉक्स मध्ये मी लिहिलं, परंतु ते इतकं फास्ट चालू आहे तर ते कोणी ऐकणार नाही, म्हणजे वाचणार पण नाही, कारण की ते फार फास्ट चालू आहे. सगळ्यांच्या इतक्या जबरदस्त प्रतिक्रिया राजेश भाईंना येत आहेत. तर मी एक MCCच्या नात्याने मी प्रश्न नाही विचारत आहे, परंतु मला आहे ना त्यांच्याबद्दल फार गर्व आहे की ह्या माणसाने, हा स्वतः लिस्नर आहे आणि हा ग्रेट स्पीकर आहे. आणि त्यामुळे त्यांनी, जो ग्रेट लिस्नर असतो ना तोच ग्रेट स्पीकर होऊ शकतो. आणि राजेश भाई कोठावदे हे, त्यांच्याबद्दल मी एक गोष्ट सांगू इच्छितो की अतिशय विनम्र, अतिशय ग्राउंड टू अर्थ रिलेशन मेंटेन करणारे असे हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळे, एम आय ऑडिबल? येस येस. येस सर. आणि आज त्यांनी जे सांगितलं ना की तुम्ही लोकांचं ऐका, आपोआप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. म्हणजे फॅमिलीमध्ये तुम्ही जर नुसतं फॅमिली मेंबरचं ऐकून घेतलं ना तरी लोक, म्हणजे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि लायनिझम मध्ये आपण जर सिनियर किंवा ज्युनियर यांना ऐकून घेतलं तर बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि काही काही ज्युनियर लोक इतके हुशार असतात
की त्यांचं ऐकलं तरी आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर राजेश भाई, तुम्ही अतिशय सुंदर सांगितलं. अनेकांना बोलायचं आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही, परंतु तुमचं मी मनोभावे अभिनंदन करतो. धन्यवाद. थँक्यू गिरीश भाई, यू आर द ग्रेट पर्सन, यू ऑलवेज मोटिवेट टू अदर्स. राजेश भाई, मला थोडंसं बोलायचं होतं. हा बोल. नमस्कार बापू. सर मला एवढंच म्हणायचं होतं सर, जे आज तुमचा सेशन झाला आणि तुम्ही ज्या गोष्टी लोकांना सांगितल्या, खरंच एक आदर्श म्हणून या गोष्टी ज्या सांगितल्या तुमच्याकडे बघून आज त्या लोकांनी ऐकलेल्या आहेत आणि तुमचा आदर्श घेऊन तुमचं जे व्यक्तिमत्व आहे त्याच पद्धतीनं लोक फॉलो करतील आणि त्याच पद्धतीने पुढे जातील असं मला वाटतं सर. यस सुदामजी, व्हेरी गुड, माय जेर्सी. थँक्यू. राजेश भाई, डीडी मी बोलतो एकच मिनिटामध्ये. बोला बोला मुरली भाऊ. येस बोला मुरली भाऊ. राजेश भाईंना मी गेले 5 वर्ष पाहतो ना, तर अतिशय म्हणजे गिरीश भाई सांगितलं तसं ग्राउंड टू अर्थ माणूस आहे आणि एवढं म्हणजे प्रगल्भ नॉलेज त्यांच्याकडे आहे ना. कसं व्हावं माणसासमोर साध्या सोप्या भाषेमध्ये, म्हणजे अगदी 4 लोकांच्या मीटिंग पासून ते हजारो लोकांचा ऑडियन्स, म्हणजे अगदी आपलासा कसा करावं हे राजेश भाईकडे शिकायचं. म्हणजे त्यांना मी पहिल्यांदा भेटलो त्या वेळेपासून आजपर्यंत त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट आहे तो माझ्या मनात अतिव वाढलेला आहे. आणि आज त्यांनी जे सांगितलं ते खरंच जर सगळ्यांनी फॉलो केलं तर एक उत्तम पती, उत्तम कुटुंब प्रमुख, उत्तम व्यवसायाचा लीडर आणि उत्तम सोशल वर्कर या सगळ्या गोष्टी सहज घडतील असं मला वाटतं. कारण ऐकणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्यामध्ये 90% लोक समोरच्याचं ऐकूनच घेत नाही. हाच म्हणजे त्याला समजत नाही का मी ऐकून घेत नाही असं. पण आज राजेश भाईंचं ऐकून मला वाटतं कदाचित ह्या 200-250 लोकांमध्ये 200 लोक तरी कन्व्हिन्स होतील का आपण ऐकलं पाहिजे. आपण ऐकलो तरच आपण आपली पोझिशन उत्तम एका उच्च लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतो. राजेश भाई, मी जेवढं तुम्हाला ऐकलं त्या सर्वांमध्ये आजचा कळसाध्याय होता. म्हणजे आता मला तुम्ही आम्हाला कळसापर्यंत नेऊन पोहोचवले. त्याच्या पुढे जे काही असेल तर ते तुमच्याकडनं नक्कीच ऐकायला आवडेल. तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू. बापू नमस्कार. बापू नमस्कार. मी रवींद्र शिरोडे. मी तुमच्या सगळ्यांच्या वेगळा आहे कारण मी काही लायन्स मध्ये नाही. यस नाही बापू, तुमचा आशीर्वाद आहे. बापू, आज तुमचे 2दा पोस्ट आली आणि मला खूप मनापासून वाटलं की मला आज बापूंना ऐकायचंय आणि मी माझे सगळं धावपळ करत आज तुमचं ऐकण्यासाठी बसलो. अतिशय सुंदर वाटलं. मैं एक ही बात कहना चाहता हूँ साथियों, गौर से सुनना ये कला है. इस पूरे सेमिनार का, इस सब मीटिंग का एक सार है, गौर से सुनना एक कला है. अगर आप गौर से सुनोगे तो जीवन के कई सारे दुख या सुख हम बांट सकते हैं. यही राजेश जी ने कहा है. राजेश जी हमारे बहुत ही आदरणीय व्यक्ति है. हम कल्याणकारी, हमारी समाज की जो बहुत प्रतिष्ठित संस्था है उसके राजेश जी एक आधार स्तंभ है. और नासिक शहर में हमारी जो लाड शाकीयवानी समाज है उसके एक आदरणीय आधार स्तंभ है जिनको कोई नकार नहीं सकता. ऐसे राजेश जी, मैं आपको शत शत प्रणाम करता हूँ. और आपने जिस तरीके से इफेक्टिव लिसनिंग के बारे में कहा, मराठी में एक कहावत है, जो चांगला श्रोता होतो तो चांगला वक्ता होतो. तो राजेश जी, मैं आपको प्रणाम करता हूँ. और ऐसे ही अच्छे आपके बात हमें सुनने को मिले. इन्हीं सद्भावनाओं के साथ मैं आपको प्रणाम करके मेरी वाणी को विराम देता हूँ. धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद. राजेश जी, असे चांगली लोक तुम्ही कुठे लपवून ठेवता? ते लायन्स मध्ये पाहिजेत. सर काय म्हणले? अशी चांगली लोक कुठे लपवून ठेवतात? लायन्स मध्ये घ्या त्यांना राजेश भाई. घ्यावं लागेल आता रवींद्रजी. रवींद्रजी, तुम्हाला मित्र राजेश भाई, मला 1 मिनिट बोलायचंय. हा सर. राजेश भाई, एक मनपूर्वक अभिनंदन. आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि 21व्या शतकामध्ये एनीबडी हू वॉन्ट्स टू गेट सक्सेसफुल इन द बिझनेस और द फॅमिली लाईफ और इन लायनिझम, ही हॅज टू बी अ गुड लिस्नर. आज यशस्वी होण्याकरता उत्तम ऐकणं हे एक सगळ्यात महत्वाचं आणि 21व्या शतकातलं एक सगळ्यात मोठं स्किल आहे. आणि हे स्किल तुम्ही आज अतिशय स्किलफुल पद्धतीने आमच्या सगळ्यांपर्यंत मांडलं. अतिशय सोप्या भाषेमध्ये
छोटे छोटे उदाहरणं जे पटतील, रुचतील आणि कनेक्ट होतील अशा भाषेत तुम्ही ते मांडलं, त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि याचबरोबर पल्लवीजी, डिजिटीव्ह आणि राजबाई या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. यू आर एनहान्सिंग आवर नॉलेज. थँक्यू सो मच. सगळ्यांना सांगतो, बीएल सर शिकागोहून आपल्याला जॉईन झालेले आहेत खास आपल्या प्रेमापोटी. थँक्यू बीएल सर. माय प्लेजर, माय प्लेजर. हॅलो हॅलो कोठवदे सर. हॅलो. हॅलो. येस. नमस्कार. तुमचं बोलणं ऐकून फारच छान वाटलं आणि फॅमिलीचं ऐकलं पाहिजे हे तर महत्वाचं आहे. पण ऐकून नुसतं ऐकणं म्हणजे नुसतं ऐकतोय आपण खूप लक्षपूर्वक, ते महत्वाचं नाहीये. तर ते ऐकल्यानंतर ते स्वतःच्या आयुष्यात उपयोगी आणणं किंवा इम्प्लिमेंट करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. हा मुद्दा मला खूप पटला. ऐकणारे खूपच असतात पण स्वतः इम्प्लिमेंट करणं हे खूप महत्वाचं आहे. थँक्यू सो मच सर. फार छान वाटलं ऐकून. आणि पल्लवी मॅडम आपले सुद्धा आभार आणि सर्व टीमचे आभार की आपण हे सेशन आयोजित केलं. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. विलास शिरोरे बोलतो, रोटरी क्लब कळवण कडून. अरे वा. बोला बोला. बापू म्हटलं खूप छान छान म्हटलं, ऐकून खूप छान वाटलं. असंच मार्गदर्शन करत राहा. आमच्या रोटरीच्या मेंबर्सला सुद्धा आपले प्रेरणादायी मार्गदर्शन राहील. हे तुमची इंट्रोडक्शन द्या ना रोटरी मधलं. मी माझे सहप्रांतपाल आहे, रोटरी क्लब ऑफ कळवण, डिस्ट्रिक्ट 3030. क्या बात है सर. मोस्ट वेलकम सर. Our Lions fraternity. हॅलो. येस. हॅलो. बोला बोला. हॅलो. सर मी बोलू का? हा बोला बोला. प्रेसिडेंट माय होम क्लब. बोला बोला. आज मला अभिमान आहे की मी लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयलचा अध्यक्ष आहे आणि त्याच क्लबचे सदस्य हे राजेशजी आहेत. हॅलो. हा बोला बोला. ऐकू येते. आणि राजेशजींच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय आणि मला प्रत्येक वेळेस कुठलाही कार्यक्रम असो लायन्सचा, त्यावेळेस खऱ्या अर्थानं ज्यावेळेस राजे मार्गदर्शन करतात आणि मार्गदर्शन केल्यानंतर प्रत्येक कार्यक्रम हा सक्सेसफुल होतो, याचा मला अभिमान आहे. सर आज तुम्ही जे सांगितलं इफेक्टिव्ह लिसनिंग, मी आज पूर्ण सेशन ऐकलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगतो सर, तुमच्या इफेक्टिव्ह लिसनिंगमुळेच ह्या प्रशांत गुरुच्या जीवनामध्ये एक वेगळा बदल झालेला आहे. तुम्हाला प्रॉमिस करतो की येणाऱ्या काळामध्ये लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्स हा सर्वात टॉप क्लब असेल, यात माझ्या मनात शंका नाही. थँक्यू प्रेसिडेंट. थँक्यू. येस सर. थँक्यू. येस. राजभाई आहेत का? राजभाई नमस्कार. नमस्कार सर. काय नाही, खूप छान सेशन झालं. पहिलेपासून तर लिसनिंग हा विषय आवडीचा पण आहेच माझ्या, कारण जर ऐकलं नाही तर बोलता येणार नाही हे मला असं वाटतं. कारण की जर समजलंच नाही तर बोलायचं काय, हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर तुमचे छान मुद्दे आवडले आणि तुमचा अनुभव पण घेतला आहे. लिसनिंग तुम्ही फार छान लिसनर आहात हे मी प्रत्येक वेळेस अनुभवलेलं पण आहे. त्याच्यामुळे खूप छान आहे. धन्यवाद. सगळ्यांना तुमचं मार्गदर्शन मिळालं, याच्यामुळे लायन्सला निश्चितच सगळ्यांना फायदा होईल. थँक्यू अजयजी, नाशिक कॉर्पोरेट प्रेसिडेंट. येस हो. बापू. येस. नमस्कार बापू. नमस्कार नमस्कार. ऐकून खूप आनंद झाला आणि असं वाटतं की ते आत्मसात आणावं भाव आणि मी करेलच ते. मला खूप आनंद झाला तुमचं ऐकून. भाषण खूप सुंदर होतं. व्हेरी नाईस. थँक्यू. व्हेरी नाईस. ओके सर. बापू सर नमस्कार. रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी. चंद्रकांत सोनवणे बोलतोय, लायन्स क्लब चाकण सफायर. येस. अतिशय समर्पक भाषेमध्ये तुम्ही अतिशय छान आम्हाला सगळं ज्ञान दिलं आहे आणि राजेश भाईंचं ऐकल्याच्या नंतर त्याचा प्रत्यय आम्ही स्वतः घेतलेला आहे. ज्यावेळी मी प्रेसिडेंट होतो त्यावेळी त्यांनी आम्हाला ज्या काही टिप्स दिल्या, त्यामुळे आमच्या संपूर्ण क्लबची 100% फी अगदी जमा झाली पहिल्याच वेळेस. त्यामुळे राजेश भाईंचं ऐकल्यानंतर त्यांचा परिस्पर्श झाल्यानंतर कसं सोनं होतंय मी स्वतः अनुभवत आहे. त्यामुळे राजेश भाईंचे खूप खूप आभार आणि यापुढे आम्हाला सगळ्यांना तुमचं मार्गदर्शन असंच मिळेल
अशी आम्हाला खात्री आहे. धन्यवाद सर, खूप छान. थँक्यू चंद्रकांतजी, थँक्यू. राजेश भाई नमस्कार. बापू मला बोलायचंय हो. बोला बोला. बोलू का मी? हॅलो राजेश भाई. हा बोला बोला. नमस्कार, अभय बाग बोलतोय, लायन्स क्लब ऑफ नाशिक. सर सेशन पहिल्यापासून ऐकलं आणि अप्रतिम, म्हणजे काय ऍज युजल अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम एवढंच मी म्हणेल. आणि एक गोष्ट जी आपण नेहमी म्हणत असतो की यू शुड बी अ गुड लिसनर, की तुम्ही जर चांगले लिसनर असाल तर तुमच्या जवळजवळ 90% केसेस ज्या आहेत ह्या तिथे सॉल्व्ह होतात. करेक्ट. आणि हे अतिशय सुंदर पद्धतीने, म्हणजे घरी असेल, बाहेर असेल, ऑफिसमध्ये असेल, लायनिझम मध्ये असेल. आपल्या लायनिझम मध्ये बरेचसे हेवे दावे आहेत, हे पण तुम्ही सांगितलं, पण ते बाहेर येत नाही. तर हे बाहेर येत नाही ही गोष्ट जरी चांगली असली तरी हे हेवे दावे जर तुम्ही अक्रॉस द टेबल बसून समजून घेतले तर हे हेवे दावे राहणारच नाही. आणि याच्यासाठी हे अशा प्रकारचे सेशन जे आहेत, जे कंडक्ट केलेले आहेत, कंडक्ट केले जात आहेत, आणि याच्यासाठी मला खूप अभिमान वाटतोय. आणि आजचं जे सेशन झालं अल्टिमेट ऍज युजल. Once again, thank you very much. Thank you. Thank you. You are also one of the motivational speaker, and your feedback means lots more. Yes, thank you. Thank you, sir. मी बोलतो दोन शब्द. मी हॅलो. बोला बोला. हा, आम्हाला परवापासून कोडावते साहेबांचा SMS आला की असंच एक स्पीच आहे म्हणून. आम्ही मी ते टाइम रिमाइंडर टाकून ठेवतो मोबाईलला आणि आवर्जून ऐकलं आणि ऐकून खूप खूप आनंद वाटला. सगळ्यात महत्वाचं लिसनिंग आणि हिअरिंग या दोघांमध्ये जो काही फरक आहे तो कोडावते साहेबांनी जो सांगितला तो खूप पडला आपल्याला. कारण हिअरिंग आणि सगळेच हिअरिंग करत असतात, पण त्याच्यात जे त्यांनी जे पॉईंट सांगितले, हिअरिंग, अंडरस्टँडिंग, इव्हॅल्युएटिंग किंवा रिमेंबरिंग, रिस्पॉन्डिंग, या सगळ्या गोष्टी ज्या आपण खरोखर आत्मसात करण्यासारख्या आहेत आणि आपण दैनंदिन जीवनात जर आपण या खरोखर जर इम्प्लिमेंट केल्या तर नक्कीच आपल्या घरात, आपल्या प्रोफेशनल लाईफ मध्ये आणि पर्सनल लाईफ मध्ये आपण नक्कीच खूप चांगल्या स्तरावर या गोष्टी पोहोचू शकतो. आणि परत एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आदरणीय कोडावते सरांना परत एकदा थँक्स म्हणतो. याच्या पुढे आम्हाला आवर्जून सांगा, आम्ही परत अटेंड करण्यासाठी उत्सुक आहोत. परत एकदा धन्यवाद बापू साहेब. थँक्यू. खूप आम्हाला आनंद माझी मिसेस बोलते. आम्ही सगळे ऐकतोय तुमचं. खूप छान वाटलं. राजेश भाऊ. येस. श्रेयस बोलतोय. येस श्रेयसजी. आता जसं सगळे म्हणतात गुड लिसनर, तर लायन्सनी पण एक छान गोष्ट केली आहे की VDG2 आणि VDG1 हॅज टू बी अ व्हेरी गुड लिसनर. कारण जर का ते लिसनिंग स्किल्स तुमचं वाढले नाहीत तर यू कॅनॉट बी अ गुड डिस्ट्रिक्ट गव्हर्नर. आणि म्हणूनच 2 वर्ष आम्हाला फक्त ऐकायचं असतं, बघायचं असतं, ऑब्झर्व करायचं असतं. म्हणूनच आम्हाला ते 2 वर्ष दिली जातात. तर आय एम गुड. इट वॉज अ गुड सेशन की मला हाऊ टू बिकम अ गुड लिसनर. आय एम अ गुड लिसनर बट हाऊ टू बिकम अ गुड लिसनर हे आज कळलं. जे टर्म्स असतात ते आज कळल्या की व्हॉट ऑल आय शुड डू अँड आय शुड नॉट डू हे कळलं. काय वाईट नाहीये, कोणाला सगळेच काय वरून येत नाही शिकून. सगळ्यांना शिकायचं असतं. आम्हाला हेच शिकवलं जातं जेव्हा वी गो अटेंड ऑल द PhD स्कूलिंग आणि जे DG VDG स्कूलिंग असतात त्याच्यात आपण हेच शिकवतो की हाऊ लीडरशिप डेव्हलपमेंट काय आहे. कोणी शिकून येत नाही, सगळ्यांना इथेच शिकायचंय. म्हणून आपण जॉईन करतो हे सेशन्स. आपण का घेतो की वी शुड बिकम बेटर. तर सगळ्यांनी हे सेशन्स त्याच्यासाठी जॉईन करा की आपल्या लाईफमध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्यासाठी हे सगळे सेशन्स आहेत आणि त्यातनी आपलं इम्प्रूव्हमेंट होते. तर तुम्ही जे आज घेतलं, आय 100% सी दॅट आय इम्प्लिमेंट ऑल वॉट एव्हर यू हॅव टोल्ड टुडे. अँड बघूया किती छान आपण इम्प्लिमेंट करून सगळ्याची 90% ऑफ द प्रॉब्लेम्स आर सॉल्व व्हेन यू लिसन गुड. तर वॉट एव्हर यू सेड वॉज राईट. 99% मी तर सांगेन की अर्ध्या गोष्टी तर ऑटोमॅटिकली सॉर्ट आउट होतात ज्या तुम्ही सांगितल्या. व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच. इट वॉज अ व्हेरी नाईस session. Shreyas, we all have confidence. You will be the great district governor because you are the good leader. राजेश भाई आम्ही बोलू का? नाशिक क्लब मेट्रो. Yes. मी नाना निकम बोलतोय.
तुमचं सेशन आणि तुम्ही सतत आमच्या नाशिक क्लब ऑफ मेट्रोला मार्गदर्शन करत असता. मी तुमचं सेशन ऐकून एकदम उत्साहित झालो आणि मी स्वतः 91.2 रेडिओ नमकीनवर काम करतो आणि बिझनेस आणि पब्लिक रिलेशन ऍडवायझर आहे. मी आमच्या रेडिओवर नक्कीच तुमचं सेशन आणि तुम्ही कायम आम्हाला असंच मार्गदर्शन करावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. मी आमच्या रेडिओवर पण तुम्हाला नक्कीच सर बोलवेन आणि तुमचं सेशन घेईल. राजेश भाई खूप खूप धन्यवाद. तुमच्या या सेशननी आम्ही फार उत्साहित झालोय आणि आम्हाला खूप आनंद वाटलाय. तुम्ही कायम आम्हाला असं मार्गदर्शन करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. थँक्यू निकम साहेब. थँक्यू बापू बोलू का? बापू बोला बोला बोला. Really the best session conducted by Rajesh Bapu about the passive listener and active listener. Really the best, and we are proud of you. Thank you. On behalf of Kalyankari and Wani Samaj. Rajesh Bapu is the great man of our society. Lard Shake Wani Samaj. थँक्यू मोने साहेब. थँक्यू. Really salam. Really by heart salam. थँक्यू. बोलू का? येस. तर 2 मिनिटं फक्त मला एक रिक्वेस्ट करायची आहे राजेश सर, 1 मिनिट की आता मगाशी राज सरांनी जसं सांगितलं तसं प्रत्येकाने आपल्या डिव्हाइसची काही काही नावं आहेत, स्वतःचं नाव तिथं घातलेलं नाहीये. तर रिक्वेस्ट प्लीज बरं होईल की आपल्याला कोणी कोणी सेशन्स अटेंड केली आहेत त्याचं एनरोलमेंट पण होईल आणि आपल्याला ती क्लॅरिटी पण राहील. करेक्ट. नमस्कार. नमस्कार. राजेश भाई. येस. राजेश बोलतोय. येस येस. राजेश भाई, आपण डीजी असताना मी डीजी चेअरपर्सन होतो आणि आपल्या बरोबर अनेकदा आपल्या व्हिजिट बरोबर मी असायचो. त्यावेळेस मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक भाषणामध्ये हिअरिंग लिसनिंग हा काय फरक होता हे तुम्ही समजून सांगायचं. परंतु त्या एका वाक्यावर तुम्ही 1 तास इतकं सखोल बोलू शकाल याच्याबद्दल काय बोलू शकणार याच्याबद्दल मला थोडंसं हे होतं. परंतु ते प्रत्यक्ष ऐकल्यावर हा विषय किती वास्त आहे हे मला चांगल्या पद्धतीने कळलं. थँक्यू हे तुमचा सुंदर लेक्चर बद्दल धन्यवाद. इट्स युअर ग्रेटनेस. तुम्ही सक्सेसफुल आहात ऑलरेडी तरी तुम्ही ऐकलं. थँक्यू मॅडम. आता राजेश भाई नमस्कार. हा. मी लायन अनिल झोपे, तुमचा रिजन चेअरपर्सन. येस मायराजसी. येस. तुम्ही गव्हर्नर असताना बरेचशा मार्गदर्शन वर्षभर तुम्ही करत आहात. प्रत्येक वेळी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुमचे जे वर्षाच्या सुरुवातीला पीएसटीचं मार्गदर्शन अफलातून असतं जे आम्ही आमच्या क्लब पर्यंत पोहोचवतो. आणि हॅट्स ऑफ टू यू. आणि तुमचे जे सेशन असतात ते अतिशय छान आणि सोप्या भाषेत समजू शकतात सगळ्या लोकांना. आणि असंच तुम्ही सेशन कंडक्ट करावे. थँक्यू पल्लवी मॅडम, ऑल लिडरशिप टीम, ऑल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर टीम. असे सेशन आपण करत जाऊया आणि सगळ्यांचं नॉलेज वाढवू. थँक्यू. थँक्यू. थँक्यू अनिल. मला वाटतं आपण येस राजभाई. माझा व्हिडिओ ऑन करू शकत नाहीये, मी ट्रॅव्हलिंगला आहे. राजेश भाई कंग्रेचुलेशंस फॉर अ वंडरफुल सेशन. मेरे 2 सजेशन है, क्योंकि हम DLLI की भी तैयारी कर रहे हैं गवर्नर साहब और हम सब लोग. तो माय रिक्वेस्ट टू ऑल द पार्टिसिपेंट्स हु आर स्टिल प्रेजेंट इन दिस प्रोग्राम and my request to GLT coordinator Pallavi madam also, see to it that the messages of all the sessions reaches to each and every club last member also. So Yes, sir. we want to reach maximum people through these online sessions. So the entire GLT team and the admin team should take care. ऐसा नहीं कि अगला सेशन मेरा है मैं इसलिए बोल रहा हूँ. बट आर इंटरेस्ट इज दैट मॅक्झिमम पीपल शुड रीच. आणि धनंजय धुमाळ सांगायचे या सेशनचे लिंक्स तर तयार करतोच आहे. बट माय रिक्वेस्ट, वी डोंट सेंड इंडिव्हिज्युअल लिंक्स नाउ. आफ्टर एंटायर 6 सेशंस विल सेंड ऑल द 6 लिंक्स टुगेदर. सो जिसको जो सेशन पहले सुनना है, सेकंड सुनना है, थर्ड सुनना है, दैट विल हेल्प एवरीबडी. अदरवाइज लिंक आ रही है करके फिर आदमी लोग ज्वाइन भी नहीं होंगे तो उसमें मजा नहीं आएगा. माय कॉन्ग्रेचुलेशंस टू डिस्ट्रिक्ट गवर्नर विजय भाई सारडा ऑल्सो for allowing and giving us the freedom to design this entire concept, which is taking a very good shape. So almost in last 3 sessions, if the unique ID has been taken care,
we have crossed almost 1400 members of our district. तो इसमें तो प्रूफ एकदम सामने है ना, सबके नाम आ जाते हैं इसमें। अब ये जो मोबाइल और गैजेट के अगर नाम आप ऐड कर देते हो, और उसमें तो हमको एग्जैक्टली समझ में आएगा कौन से रीजन में से, कौन से जोन में से कितने लोग आए, क्योंकि हमारा आर्टिफिशियल इंटेलिजेंस धनंजय धुमाल उसमें एकदम मास्टर स्ट्रैटेजिस्ट है उसमें पूरा डिटेल निकालने के लिए। एंड दिस विल हेल्प द डिस्ट्रिक्ट गवर्नर व्हेन ही विजिट्स द क्लब individually in his official capacity. That time he can give the involvement report of each and every individual club wherever they have participated in the GAT initiatives. So hidden agenda और hidden मकसद बहुत है, सिर्फ ये ऑनलाइन सेशन नॉलेज के लिए नहीं है। ये कॉन्सेप्ट हमें शुरू करना है इस चीज के लिए कि हम मैक्सिमम लायंस तक पहुंचे, और जो लायनिज्म से जुड़ना चाहते हैं उन लोगों तक भी हम पहुंचे। So that is the purpose, and district governor, congratulations, it's a successful mission. And all the credit goes Thank to you, sir. GLT coordinator Pallavi Deshmukh for executing this program in a very wonderful manner. So second vice governor and first vice governor, your role is more important. Now remaining 3 sessions, we have to plan in such a way that we have maximum people, क्योंकि 7th session जो है वो invitation card पर नहीं है. And our dream is to have the 7th session with the capacity of 1000 people in an auditorium. Then it will make a sense. So all the participants, आपके maximum club के लोग join हो. So the last session is going to be very wonderful. We are going to have a very great speaker. और जो 10,000 लोगों के सामने भी बिना 5 लाख रुपए लिए नहीं जाते हैं, उनको हम 1000 हमारे कैपेसिटी वाले ऑडिटोरियम में उनको हम 7वें सेशन के लिए क्लोजिंग सेरेमनी में लेकर आएंगे। That this was the commitment given by me to district governor and GLT coordinator. So मेरी इच्छा है कि जब हम 2000 लोगों तक पहुंच जाए इस 6th सेशन में, so remaining 1000 we'll have an online offline session in an auditorium. Thank you so much. Very good. Yes, thank you. Governor. क्लोजिंग सेशन घ्यायचं आपण 10 वाजेपर्यंत. राजेश भाई. येस गवर्नर. हा, खूप छान सेशन झालं तुमचं, आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे लिसनिंग व्यवस्थित केल्यामुळे आम्हाला एक नवीन नॉलेज मिळालं की राजेश भाई म्हणजे त्यांचं लाडकं नाव बापू आहे, आम्हाला नवीन नॉलेज लिसनिंग केल्यामुळे मिळालेलं आहे. आणि आपले सगळेच सेशन चांगले झाले, राजभाईंचं, गिरीशभाईंचं, तुमचंही. आणि पुढीलही आपले जे 3 सेशन आणि एक आता जे राजभाईंनी सांगितलं ऑफलाईन सेशन होणार आहे ते सुद्धा असेच उत्कृष्ट होतील. आणि पल्लवी मॅडमचं सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन या सगळ्या सेशन्सचं केलेलं आहे. आणि पुनश्च एकदा राजेश भाई तुमचं अभिनंदन, खूप छान सेशन झालं. येस, यू आर द वन ऑफ द यूनिक गवर्नर कि ये सेशन सब स्टार्ट करते हैं लेकिन सक्सेसफुल नहीं होते, लेकिन कंटिन्यूसली 3rd सेशन भी सक्सेसफुल हुआ. क्रेडिट गोज टू गवर्नर एंड GLT टीम. यस, नाही सगळ्यांची मेहनत आहे, आणि चांगलं सेशन पण तेवढंच जबरदस्त होत आहेत ना सगळे, त्यामुळे ऐकणाऱ्यांना सुद्धा एक चांगलं नॉलेज गेन करता येत आहे त्याच्यामध्ये. खूपच चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि आज आपण म्हणतो ना नेहमी की गव्हर्नरला अजून काय पाहिजे, सगळं चांगलं चाललंय तर आनंदच आहे त्यामध्ये. थँक्यू, तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार. गव्हर्नर जेव्हा सगळं चांगलं चालतं तेव्हा जास्त अलर्ट राहावं लागतं आता गव्हर्नरांना. आप मेरे इशारों आप मेरे हिडन अजेंडे ठेवावेच लागतात ना. हाँ, हम हमारे इशारों को आप समझ रहे हो. सवाल ही नहीं, आपके इशारे समझते समझते तो यहाँ तक पहुंचे. ऐसा है. बढ़िया बढ़िया. यस यस, चलो गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. सगळ्यांचा जो काही भरभरून रिस्पॉन्स अजून 100 लोक आहे. ग्रेट. त्यांना असं वाटतंय की अजून काहीतरी राजेश भाऊ सांगतील आणि देतील अजून जाता जाता. येस, थँक्यू सो मच राजेश सर फॉर युअर गायडन्स. आणि थँक्यू सो मच राज सर अँड DG विजय सर फॉर युअर काइंड सपोर्ट अँड गायडन्स. त्या सगळ्यामुळे आपण इतके छान पद्धतीने हे कार्यक्रम आणि हे सेशन्स पुढे घेतो आहोत, आणि तेवढाच भरभरून प्रतिसाद सगळ्यांचा मिळतो आहे. आणि असाच प्रतिसाद जो आहे तो पुढच्या सेशनलाही आम्हाला अपेक्षित आहे. हाऊ टू सिलेक्ट युअर कोर टीम हा विषय घेऊन आपल्या समोर येणार आहेत राज मुच्छाल सर. आणि त्यावेळेलाही आपली अशीच सगळ्यांची प्रतिक्रिया म्हणा किंवा प्रेझेन्स
हा असाच आम्हाला अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने पुढचे फ्लायर आणि लिंक जी आहे ती आम्ही वेळोवेळी सगळ्या ग्रुपवर सेंड करूच आणि त्या पद्धतीने आपण पुढचं सेशनही जरूर अटेंड करावं ही अशी माझी रिक्वेस्ट आहे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर युअर काइंड सपोर्ट अँड अटेंडन्स. थँक्यू सो मच. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट.